अखंडांपैकी एक विशेष प्रसिद्ध असलेल्या अखंडाने आपण आज सुरुवात करतोय. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर. सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, काढी भंडाचा तो नीर. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर. सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्ताची बाराळ. बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर. खरे सुख नटा नव्हे, सत्य ईशावर झोप आहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर. धन्यवाद. मी फक्त एक फुलेंचा एक विचार सांगून ह्या कार्यक्रमाची सुरुवात आणि या वर्षाची सुरुवात करू इच्छिते. फुलेंनी त्यांचं आयुष्य हे सांगण्यात आपल्याला खर्च केलेला आहे की आपण जर कर्मकांडाच्या विरोधात त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. आणि जर आपण आजच्या आयुष्यात जर कर्मकांड सोडले नसतील तर फुलेंना अभिवादन करणं हे सुद्धा एक कर्मकांडच ठरेल. तर ह्या विचाराने आपण आज सुरुवात करूयात कार्यक्रमाची. धन्यवाद. धन्यवाद स्नेहलताई. यानंतर आपले आजचे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि प्रबोधन पर्वाचे उद्घाटक माननीय प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सरांचा या ठिकाणी सविस्तर परिचय माझे मित्र सोलापूरचे तरुण संशोधक आणि साहित्यिक विचारवंत माननीय सरफराज शेख सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावर उपस्थित मान्यवर आणि मित्रांनो, प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार हे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत आणि महाराष्ट्र शासनानं त्रिभाषा धोरण जाहीर केल्यानंतर दीपक पवार हे नाव महाराष्ट्राला बऱ्यापैकी परिचित झालं. दीपक पवार सरांनी इतिहास लेखनाचे बारकावे याच्याविषयी बरंच लिखाण आणि कामही केलंय. राज्यशास्त्राच्या अनुषंगानेही त्यांचं काम मोठं व्यापक आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरील चर्चेमध्ये भाषा धोरणाविषयी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्याशिवाय मराठी अभ्यास केंद्राचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी काही महत्त्वाची पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी मराठी भाषेची अश्वेत पत्रिका, शिक्षणाचे मराठी माध्यम अनुभव, अस्वस्थ वर्तमान याचं त्यांनी सहसंपादन केलंय. या व्यतिरिक्त त्यांची काही आगामी महत्त्वाची पुस्तकं आहेत. भाषा विचार, महाराष्ट्र धर्म, त्यासोबतच क्लिअर म्हणजे कॅम्पेन फॉर लँग्वेज इक्वेलिटी अँड राईट्स या नावानं भारतीय भाषांसाठी काम करणारे देशव्यापी व्यासपीठ हे पवार सर निर्माण करू पाहत आहेत. पवार सरांनी पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये मराठी भाषेविषयीचं एक भाषिक भान जागृत करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र धर्म या विषयावर राज्यभरात अनेक ठिकाणी शिबिरं घेतली आहेत आणि आज आपल्यासोबत महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीविषयी ते संवाद साधणार आहेत. तर सोलापूरकरांच्या वतीनं
या प्रबोधन पर्वामध्ये मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर्फराज भाई. यानंतर आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आणि प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक दीपक पवार सरांचा महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समितीच्या वतीनं यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आपल्या समितीचे अध्यक्ष माननीय नरेश बदनोरे सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सरा यांचा सत्कार आणि सन्मान सोलापूरच्या महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समितीच्या वतीनं आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. धन्यवाद. यानंतर महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समितीच्या वतीनं हे संपूर्ण वर्षभर आपण जे प्रबोधन पर्व साजरं करणार आहोत याची प्रमुख भूमिका आणि आपलं प्रास्ताविक ही कल्पना खरं तर ज्यांना सुचली किंवा ज्यांच्या प्रेरणेनं आपण या ठिकाणी करत आहोत ते या समितीचे कार्याध्यक्ष माननीय शंकर पाटील साहेब यांना मी विनंती करतो की कृपया आपण प्रास्ताविक आणि भूमिका स्पष्ट करावी. महात्मा फुले जन्म द्विशताब्दीचे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक आदरणीय दीपक पवार सर, समितीचे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय नरेश बदनोरे सर, या समितीचे उपाध्यक्ष माझे मित्र प्राध्यापक एम आर कांबळे सर, त्याचप्रमाणे आपल्या या समितीचे उपाध्यक्ष सोनकोडे साहेब, माझे मित्र सरफराज शेख, या समितीचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद पाटील आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मगाशी ॲडव्होकेट महेश गडदे म्हणाले त्याप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये प्राध्यापक एम आर कांबळे सरांनी मला बसवेश्वर आणि आंबेडकर या विषयावर बोलण्यासाठी मला वसुंधरा महाविद्यालयामध्ये निमंत्रित केले होते आणि त्या व्याख्यानामध्येच ही कल्पना, कारण महात्मा फुलेंचा जन्म हा 1827चा, पण मी म्हणालो की बाबा महात्मा फुलेंच्यामुळं आपण लिहायला शिकलो, वाचायला शिकलो, बोलायला शिकलो आणि फुले दाम्पत्याचं ऋण आपण काय आयुष्यामध्ये फेडू शकणार नाही. म्हणून मी त्यांना म्हणालो की वर्षभर महात्मा फुल्यांच्या विचाराचा, कार्याचा जागरण करूया आणि त्या निमित्ताने आपण महात्मा फुलेंचे विचार एक वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, मग विविध शाळेतले किंवा समितीच्या वतीनं निबंध स्पर्धा असो, विद्यार्थी तरुणांसाठी वक्तृत्व स्पर्धा असो किंवा इतर महात्मा फुलेंचे विचार आणि कार्याला एनलायटन करणारा असं कोणतेही कार्यक्रम आपण, विविध कार्यक्रम आपण संस्थेच्या वतीनं वर्षभर घ्यावं आणि व्याख्यान महात्मा फुलेंच्या वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी, कारण महात्मा फुलेंचं लेखन अनेक विषयावर आहे, त्यांचं लिखाणही मुबलक आहे, पण त्यांचं सार्वजनिक सत्यधर्म असो, शेतकऱ्यांचा आसूड असो, गुलामगिरी असो, ब्राह्मणाचे कसब असो, त्यांचं नाटक असो, वेगवेगळ्या विषयांवरती किमान महिन्यातून एखादं व्याख्यान
त्या विषयातले तज्ज्ञ त्यांना आपण पाचारण करावं, निमंत्रण द्यावं आणि सोलापूरकरांना महात्मा फुलेंचे विचार ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण कार्यक्रम वर्षभर करावं असं एक ठरलं. सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रमाणे अशी एक संस्था काय नव्हती. आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक होतो. मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो. आपले बंधू सर अपक्ष आहेत, ते गांधीवादी आहेत. रोहित पाटील अनिष्ट काम करतात. एम.आर. सर आंबेडकरी चळवळीतले एक विचारवंत म्हणून त्यांचं नाव आहे. माझे मित्र कॉम्रेड मित्र सुकील आहेत तिथं, ते CPI मध्ये काम करतात. हसीब नदाब काँग्रेसमध्ये काम करतात. रोहित पाटील त्याचबरोबर आणखीन एक काँग्रेसचे मित्र आहेत, ॲडव्होकेट मनीष गडदे, ते काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. मग आम्ही सगळे एकत्र आलो. सोनकवडे आहेत, ते बसवण आणि लिंगायत धर्माचं काम करतात. तेव्हा आम्ही वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळे काम करणारे एकत्र आलो. पण आमचं सगळ्यांचं एकमत होतं की आजच्या घडीला जे सगळ्यांना अस्वस्थ करणारं असं आजचं जे काही गेल्या 10 वर्षामध्ये आपण सगळेच अस्वस्थ आहोत, तेव्हा महात्मा फुले हे आपल्याला जोडणारा एक दुवा असू शकेल. म्हणून वर्षभर महात्मा फुलेंना घेऊन आपण कार्यक्रम करूया असं आम्ही ठरवलं. आणि कार्यक्रमाचं जाहिरातच असं करावं की म्हणजे उद्घाटनच असं करावं की एक मोठ्या विचारवंतांना बोलवून समितीचं उद्घाटन आणि कार्यक्रमाचं उद्घाटन दोन्ही करावं. म्हणून आपण मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर दीपक पवार सरांना आपण निमंत्रित केलं. त्यासाठी आपले मित्र सरफराज शेख साहेबांचं मदत झाली. आणि सुरुवातीला असं वाटलं की आपण एक महात्मा फुलेंचं ऋण व्यक्त करणे या भूमिकेतून कार्यक्रम घ्यावा असं ठरलं होतं. आम्ही जेव्हा कार्यक्रमची रूपरेषा आखत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की आज कधी नाही ते महात्मा फुलेंचे विचार इतके रिलेव्हंट आहेत आजच्या घडीला. कारण आज भारतीय संविधान धोक्यात आहे, देशातली लोकशाही धोक्यात आहे, देशाचं ते धर्मनिरपेक्ष जे मूल्य आहे ते धोक्यात आहे, एकूण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास धोक्यात आहे आणि भविष्यही धोक्यात आहे. तेव्हा आजच्या घडीला आणि अलीकडच्या काळामध्ये भारताला हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करावं असं म्हणणाऱ्यांची शक्ती आणि ताकद आणि विचार वाढतोय. आणि त्यांचं एक रास्त असं मागणी असते की 80% लोक या देशामध्ये हिंदू आहेत, तेव्हा हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करायला काय अडचण आहे. बरोबर पाहता हे अगदी बरोबर वाटतं. परंतु हा जो भाबडेपणा आहे, हा भाबडेपणा महात्मा फुलेंनी खोडून काढलेला आहे. कारण गेल्या महात्मा फुलेंच्या जन्माच्या आधी 2-3 हजार वर्ष या हिंदू धर्मामुळं या देशातले 80 ते 85% लोक एक तर अस्पृश्य होते, एक तर कष्टकरी होते, मजूर होते, एक तर ते वनवासी होते, ज्याला आपण आदिवासी म्हणतो ते होते, आणि हे 85% लोक या देशाचे नागरिकच नव्हते. अशी अवस्था हिंदू धर्माची होती. आणि परत त्याच मनुस्मृतीचं पुनरुज्जीवन वेगवेगळ्या मार्गाने करण्याच्या भूमिकेतून आज या सनातनी लोकांनी गेल्या 100 वर्षामध्ये त्यांचं ध्येय गाठलं. या देशात सत्तेच्या ठिकाणी ते आले आणि गेल्या 10-12 वर्षामध्ये जे काही स्त्रियांवरचा अत्याचार असो, भारतीय राज्यघटनेचं जे काही अवहेलना असो, या सगळ्यांच्या विरोधात आपल्याला जर ठोसपणे उभा राहायचं असेल
महात्मा फुलेंशिवाय दुसरा पर्याय नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. म्हणून वर्षभर महात्मा फुलेंच्या विचाराचं जागर करावं. प्रत्येक महिन्याला एखाद्या व्याख्यात्याला बोलून आपण विचाराचं मंथन करावं आणि मगाशी सुरुवातीलाच मी सांगणार त्याप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम करून आजच्या या फॅसिझमच्या विरोधामध्ये ज्याला आपण फॅसिझम म्हणू शकतो, त्याला आपण कल्चरल टेररिझम म्हणू शकतो, ग्रामशीच्या भाषेमध्ये त्याला कल्चरल हेजिमनी म्हणू शकतो. कारण या विचारावरती जगभर प्रचंड संशोधन आणि नवीन लिखाण झालेलं आहे आणि याच्या विरोधामध्ये आपल्याला जर लढायचं झालं तर आपल्याला शाहू फुले आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण ही समिती स्थापन केली. आता हा पहिला कार्यक्रम घेण्याचा आपण निर्णय घेतला आणि आपण सगळे उत्तम प्रतिसाद दिला. म्हणून या आजच्या या समितीची भूमिका मांडताना मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि माझं जे प्रास्ताविक थोडंसं लांबलेलं आहे त्याला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शंकर पाटील साहेब. यानंतर आपण प्रबोधन पर्वाचा आरंभ आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपले प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सर आणि सर्व मान्यवर प्रबोधन मंचावरील यांच्या शुभ हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या प्रतिमेला फुले वाहून आणि एका जिवंत रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. प्रबोधन पर्वाचा आरंभ करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचा फुले वाहून सन्मान करावा आणि रोपाला पाणी देऊन या प्रबोधन पर्वाचा आरंभ करावा. महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समितीच्या वतीनं प्रबोधन पर्वाचा आरंभ आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, उद्घाटक आणि प्रबोधन पर्वाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सरांना मी नम्र विनंती करतो की कृपया आपण या प्रसंगी आपल्या विचारांची मांडणी करावी. सरांना एक विनंती आहे, समितीच्या वतीनं वेळेची कुठलीही मर्यादा निश्चित केलेली नाही. नमस्कार. मंचावरचे सगळे मान्यवर, पद्मोरे सर, शंकर पाटील सर, एम आर कांबळे सर, लक्ष्मीदास सोनकवडे, गोविंद पाटील, मनीष गडदे आणि ज्यांच्यामुळे मी या कार्यक्रमासाठी येऊ शकलो ते माझे मित्र सरफराज अहमद आणि महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समिती सोलापूर या कार्यक्रमाच्या टीमचे सगळे आयोजक. सर्वप्रथम मी महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समिती सोलापूर या समितीच्या कामाचं यंदाची सगळी सुरुवात झाली आहे असं मी औपचारिकरित्या जाहीर करतो आणि या द्विशताब्दीच्या उपक्रमांचा आणि प्रबोधन पर्वाची पण सुरुवात झाली आहे हेही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज जाहीर करतो. गडदे साहेब असं म्हणले की आमच्या बाजूने काही बंधन नाही आहे, तर हा त्यांचा चांगुलपणा आहे.
पण तुमच्या बाजूनं बंधन नसलं तरी श्रोत्यांच्या बाजूनं बंधन असण्याची शक्यता असते. मी इथं जवळपास हे सभागृह भरलं आहे आणि हे सभागृह अशा प्रकारच्या उपक्रमांना जेव्हा भरतं त्यावेळेला मी कॉलेजात 16 वर्ष आणि विद्यापीठात आता 14 वर्ष काम करतो. त्यामुळे आम्हा प्राध्यापक लोकांचा सभागृह भरण्याचा एक मोडस ऑपरेंडीचा भाग आहे की मुलं आपापल्या वर्गातनं धरून आणायची आणि हॉलमध्ये बसवायची आणि बाहेरनं दार लावून टाकायचं. म्हणजे प्रबोधन पूर्ण झाल्याशिवाय मुलं बाहेरच येऊ शकत नाही. आता ज्या पद्धतीनं अत्यंत मोकळ्या वातावरणात लोक आत येत आहेत आणि दार दोन्ही बाजूने उघडं आहे, ते लक्षात घेता आम्ही जी काही पद्धत वापरतो ती पद्धत आयोजकांनी वापरलेली दिसत नाही. म्हणजे आयोजकांचा कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतीत 2014च्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा लोकशाहीवर विश्वास आहे. बेस्ट. आणि एवढे लोक जेव्हा येतात त्यावेळेला माझा असा अजिबात समज नाहीये की हे लोक केवळ मला ऐकण्यासाठी आलेले असतात. लोक संघटन करणाऱ्या माणसांच्या नेटवर्क करण्याच्या कौशल्यामुळं, लोकांशी संवाद साधण्याच्या कौशल्यामुळे येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते फुले दाम्पत्याच्या पुण्याईमुळे येतात. त्यांनी जे काही गेल्या त्यांच्या आयुष्यामध्ये उभं केलं आणि ज्याची ताकद आजही भारतीय समाजामध्ये, फक्त महाराष्ट्रीय समाजात नाही, एकूण भारतीय समाजामध्ये आपल्याला जाणवते, त्या सगळ्या ताकदीचा हा परिणाम आहे असं मी मानतो. आज तुम्ही या जन्मद्विशताब्दी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण इथे एका जिवंत रोपट्याला पाणी घातलं आणि आपण जिवंत रोपट्याला पाणी घालताना 1 वर्षामध्ये आम्ही 9 कोटी झाडांना पाणी घालणार आहोत असा संकेत केला, असा काही प्रॉमिस केलेलं नाहीये. म्हणजे आपण जे काही सांगतो आहोत ते व्हायबल आहे, वर्केबल आहे, झेपणार आहे, पटणार आहे आणि हास्यास्पद नसावं याची एक किमान काळजी आपण सगळ्यांनी आयोजक म्हणून आणि माणसं म्हणून घेतलेली आहे. आज आपण ज्या काळच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आहोत त्या महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट अत्यंत नवीन वाटावी, अत्यंत धक्कादायक वाटावी, आश्चर्यजनक वाटावी अशी आहे. मला सरफराज अहमद यांनी जेव्हा विषय सुचवला की महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळीबद्दल मी बोलावं असं ते मला म्हणाले, त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की महात्मा फुल्यांच्या बद्दल, सत्यशोधक चळवळीच्या बद्दल एक विद्यार्थी म्हणून, राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून जे काही एक किमान वाचन करावं लागतं ते मी केलं आहे. पण माझ्या दृष्टीनं 19व्या शतकात काय घडलं, 20व्या शतकाच्या सुरुवातीला काय घडलं, सत्यशोधक चळवळीचं आणि ब्राह्मणेतर चळवळीचं काय नातं आहे, ब्राह्मणेतर चळवळीचं आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालच्या दलित चळवळीचं काय नातं आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळामधल्या सत्यशोधक चळवळीचं रूप काय होतं आणि नंतरच्या काळातल्या सत्यशोधक चळवळीचं रूप काय आहे, या प्रकारचे काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडले. पण माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती अशी की महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दोघांच्या जगण्याची काय मूल्यतत्व होती आणि ती प्रेरणा 200 वर्षांनी आपल्याला का जाणवते आहे. आणि आजच्या घडीला ज्याचा मगाशी अध्यक्षांनी उल्लेख केला, त्या शंकर पाटील सरांनी उल्लेख केला त्यांच्या निवेदनामध्ये, की आपण एक प्रकारच्या फॅसिझम मध्ये आहोत, कल्चरल टेररिझम मध्ये आहोत. आणि त्यांनी ग्रामशीचा उल्लेख केला, हेजिमनीचा, त्याच्या वर्चस्ववादाच्या कल्पनेचा त्यांनी उल्लेख केला. सर, मला तुमचं कौतुक 2 कारणासाठी करायचं आहे. एक म्हणजे आपल्याकडच्या पब्लिक डिस्कोर्समध्ये ग्रामशीचा विचार करणारे आणि मांडणारे फार कमी लोक आहेत, एक. आणि तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षामध्ये ग्रामशी बद्दल बोलणं आणि कल्चरल टेररिझम आणि फॅसिझम बद्दल बोलणं यातलं जास्त ब्लास्फेमस काय आहे हे मला माहित नाही. त्यामुळे म्हणजे मला ग्रामशीची काळजी वाटत नाही कारण तो गेला आहे, मला तुमची काळजी वाटते. म्हणजे उद्या तुमच्या पक्षाच्या वरच्या माणसांनी जर काही वाकडं तिकडं पाऊल उचललं तर तुम्हाला फुल्यांच्या मार्गावर राहणं एवढं कठीण होऊन बसणार आहे आणि ते अत्यंत मोठं चॅलेंज आहे. आणि तुमच्यासारखी माणसं अत्यंत प्रतिकूल अव्यवस्थेमध्ये, प्रतिकूल काळामध्ये जेव्हा आपण फुल्यांच्या बद्दल बोलतो, मला असं वाटतं
की फुल्यांचा काय वारसा आहे आपल्या सगळ्यांना. फुले काही माळी समाजाच्या मालकीचे लोक गृहस्थ नाहीयेत. जसं शाहू महाराज हे 96 कुळी मराठ्यांच्या मालकीचे नाहीयेत आणि बाबासाहेब हे पूर्वाश्रमीच्या महाराजांचे आणि आत्ताच्या नवबौद्धांच्या मालकीचे नाहीयेत. जरी महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारची मांडणी करण्याचा कल असला तरी, जर फुले हे माळी समाजाच्या मालकीचे आहेत असं आपण म्हटलं तर सध्या फुल्यांची मालकी एका मफलर घातलेल्या माणसालाच आपल्याला द्यावी लागेल. आणि तो मफलर घातलेला माणूस आधी तुरुंगात आणि मग भाजपच्या मांडीवर गेलेला आहे. आणि तिथं बसून आपल्याला समतेचं काम किती महत्वाचं आहे आणि समता आणि समरसतेमधली सीमारेषा किती पुसट आहे हे आपल्याला अत्यंत उमदेपणानं आणि नाट्यमय पद्धतीनं सांगतो. त्यामुळे फुल्यांचा वारसा सांगताना, फुल्यांच्या बद्दल विचार करताना आपण कधी डिकास्ट होणार आहोत का नाही हे मला माहित नाही. म्हणजे बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे की आपण डिकास्ट झालो पाहिजे. बाबासाहेबांना आजच्या काळामध्ये दैवत मानणारे लोक पण डिकास्ट होऊ शकलेले नाहीये. शाहू महाराजांना दैवत मानणारे पण डिकास्ट होऊ शकलेले नाहीये. कारण आपण ज्या प्रकारचा विचार आपण प्रमाण मानतो, ज्या प्रकारच्या विचाराकडनं प्रेरणा घेतो, त्या प्रेरणा देणाऱ्या विचार ज्याने दिला आहे त्या माणसाचं दैवतीकरण करणं हा डिकास्ट होण्याच्या प्रक्रियेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. कारण तुम्हाला फुल्यांचं महत्व पण जाणायचं आहे आणि माळी असल्याचा फायदा पण घ्यायचा आहे. तुम्हाला शाहू महाराजांनी 27 प्रकारची हॉस्टेल काढली याच्यातली त्यांची ताकद पण सांगायची आहे. पण कोल्हापूर 96 कुळी मराठ्यांचा आहे हे सांगताना तुमची जीभ थकत नाही. बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार आहेत असं तुम्ही म्हणता, पण तरी सुद्धा बाबासाहेबांवरचा पहिला हक्क पूर्वाश्रमीच्या महाराजांचा आणि आत्ताच्या नवबौद्धांचा आहे असं जेव्हा लोक सांगतात त्यावेळेला तुमच्या आंबेडकरवादाच्या आकलनामध्ये खोट आहे, तुमच्या फुलेवादाच्या आकलनामध्ये खोट आहे, तुमच्या शाहूवादाच्या आकलनामध्ये खोट आहे. या पार्श्वभूमीवर आपण या जन्मद्विशताब्दीच्या कार्यक्रमाचा विचार करतो. फुल्यांनी जे केलं त्यांच्या काळामध्ये म्हणजे काय केलं तर स्वतःच्या बायकोला सोबत घेऊन शाळा चालवली. आता स्वतःच्या बायकोला घेऊन शैक्षणिक संकुल चालवणारे लोक आहेत, स्वतःच्या बायकोला घेऊन साखर संकुल चालवणारे लोक आहेत, स्वतःच्या बायकोला घेऊन मार्केटिंग फेडरेशन चालवणारे लोक आहेत. आणि हे जे काही स्त्री पुरुषांचं छद्म सक्षमीकरण तुम्हाला दिसतं ते सक्षमीकरण आणि ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या कामामधनं दिसणारं त्यांचं कृतीतलं सक्षमीकरण याच्यात 200 वर्षांचा मोठा फरक आहे. म्हणजे त्यांना नाही सांगावं लागलं. म्हणजे सावित्रीबाई शिकवायला गेल्या आणि लोकांनी त्यांच्यावर दगड टाकले, शेणमारा केला, तेव्हा त्या साड्या घेऊन गेल्या, 2 साड्या घेऊन गेल्या. जाताना गेल्यावर एक साडी बदलली, आल्यावर एक साडी बदलली. या सगळ्याचं रील करावं असं सावित्रीबाईंना नाही वाटलं. म्हणजे तेव्हा रील करण्याचं तंत्रज्ञान नव्हतं हा भाग सोडा. रील करणं हा तंत्रज्ञानाचा नाही मानसिकतेचा भाग आहे. आणि त्यामुळे सावित्रीबाईंसारखी बाई आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिकते, शिकवायला घेते आणि समाजाच्या सगळ्या घटकातल्या मुलींच्या पर्यंत पोचलं पाहिजे असं या 2 नवरा बायकोला वाटतं. आणि असं जेव्हा एखादा मुलगा आपल्या घरातला करतो त्यावेळेला संयुक्त कुटुंबामध्ये, अगदी आत्ता सुद्धा संयुक्त कुटुंबामध्ये तुम्हाला असं दिसेल नाही येऊ दे, आता सुद्धा तुम्हाला असं दिसेल संयुक्त कुटुंबांमध्ये बरेचदा लोक एखादा निर्णय फारसा बरा नसलेला घ्यायचा असेल तर लोक म्हणतात नाही माझ्या मनात होतं पण आई वडील नको म्हणले, माझ्या मनात होतं घरचे लोक नको म्हणले. म्हणजे सार्वजनिक आयुष्यामध्ये कॉलेजमध्ये असताना विद्यापीठांमध्ये शिकताना जे लोक हुंडा घेऊ नये या भावनेचे एकदम पक्क समर्थन करणारे असतात ते असं म्हणतात नाही माझ्या एकदम मनात होतं पण आई म्हणली मग मी जीव देईन, वडील म्हणले मला आत्महत्या करावी लागेल. पण म्हणजे तुझे वडील आत्महत्या करण्याच्याच टेम्परामेंटचे आहेत हे तुला आधी माहिती होतं, पण तेव्हा तू समाजाला खूप मोठी प्रॉमिसेस केलीस. प्रत्यक्ष बोलणं आणि वागणं याच्यामध्ये जेव्हा अंतर पडतं तेव्हा समाजामध्ये बोलक्या सुधारकांचा पंथ निर्माण होतो. फुले ज्या काळामध्ये बोलत वागत लिहित लोकांशी संवाद साधत होते त्याही काळामध्ये बोलक्या सुधारकांची कमतरता नव्हती. अगदी रानड्यांच्या सारखा अत्यंत मोठा माणूस ज्याने विधवा पुनर्विवाहाच्या बाबतीमध्ये अत्यंत आग्रही भूमिका बजावली
आणि नंतर रमाबाई रानडेंना त्यांनी शिकवलं सुद्धा. पण ज्या वेळेला लग्न करण्याचा प्रसंग आला त्यावेळेला वडिलांच्या दडपणाला ते तोंड देऊ शकले नाहीत आणि त्यामुळे एका लहान मुलीशी त्यांनी लग्न केलं. आता हा जो बट्टा एखाद्या रानड्यांच्या सारख्या अत्यंत बुद्धिमान माणसाच्या पण आयुष्याला लागतो, तशा प्रकारची विसंगती तुम्हाला फुल्यांच्या आयुष्यात दिसत नाही. आणि त्यामुळे फुल्यांच्या आयुष्यामध्ये काय दिसतं आपल्याला, एक प्रकारचा रांगडेपणा फुल्यांच्या लेखनात आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी असं म्हटलेलं आहे त्यांच्याबद्दल की फुल्यांना व्याकरण कळत नाही, फुल्यांचं लेखन अशुद्ध आहे. त्यामुळे आता आपल्याकडं समकालीन महाराष्ट्रामध्ये जे लोक शाळांमध्ये आलीपाली बोलणारे लोक आले म्हणून आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेमधनं काढून घेतलं असं म्हणतात, त्या सगळ्यांचे पूर्वसुरी विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकरांना फुले काय म्हणाले याच्यात काहीच रस नव्हता, फुले कसं म्हणाले याच्यामध्ये रस होता. आज 200 वर्षानंतर, 150-200 वर्षानंतर फुल्यांच्या व्याकरणाचा लोक विचार करत नाहीत. फुल्यांनी सामाजिक क्रांतीचं व्याकरण मांडलं याच्याबद्दलची कल्पना लोकांच्या मनामध्ये आहे. आज 150-200 वर्षानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा अभ्यास होतो की नाही, होतो. निबंधमालेचा अभ्यास आपण करतो की नाही, करतो. आणि एक दस्तावेज म्हणून आपल्या ऐतिहासिक लेखन परंपरेचा भाग म्हणून तो केलाही पाहिजे. पण समाजाच्या मनावरची धूळ झटकून टाकण्यासाठी, मळत काढून टाकण्यासाठी ज्या माणसाने काम केलं त्याला त्या काळामध्ये जरी समाजाने हिणवलं तरी नंतरच्या काळात अक्षरशः चक्रवाढ व्याजाने त्या माणसाच्या कामाची पोचपावती समाज देतो. आणि जर तशी पोचपावती समाज देत नसता तर सोलापूर सारख्या शहरामध्ये जन्म द्विशताब्दीच्या कार्यक्रमाला 200-250 माणसं अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली नसती. आताचा काळ हा प्रबोधनाचा काळ फारसा नाहीये. आताचा काळ एकीकडे इंदुरीकर महाराजाचा आहे आणि दुसरीकडे गौतमी पाटीलचा आहे. या दोन्हीपेक्षा तुम्ही लोक जे करताय ते वेगळं आहे. म्हणजे इथं बसून तुम्हाला सेल्फी घ्यायची नाहीये, इथं बसून कोणाच्या आदा बघायच्या नाहीये, इथं बसून कोणाच्याही अचकट विचकट विनोदांवर हसायचं नाहीये. म्हणजे स्वतःला थोडस कॉन्शंटाईज करण्याची प्रक्रिया चालू करायची आहे. ही कॉन्शंटाईज करण्याची प्रक्रिया, विवेक निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्या विवेक निर्मितीच्या प्रक्रियेचे आपले पूर्वसुरी फुले आहेत. म्हणून फुल्यांचं स्मरण करणं आपल्याला अत्यंत गरजेचं वाटतं. महात्मा फुल्यांच्या काळानंतर, त्याच्यानंतर राजवाड्यांनी महाराष्ट्रातल्या महत्वाच्या लोकांची यादी तयार केली. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आपल्यातल्या अनेकांना माहिती आहे. इतिहास लेखनाच्या बद्दलचं एक नॅरेटिव्ह त्यांनी महाराष्ट्रामध्ये तयार केलं. त्याच्याबद्दल शेजवलकरांनी असेल, सरदेसाईंनी असेल, इतर अनेक लोकांनी हे काहीच कोकणस्थ ब्राह्मणी नॅरेटिव्ह आहे अशा प्रकारची त्याची मांडणी केली, त्याच्या प्रकारची चिकित्सा केली. या मांडणीच्या खोलात मी आता जात नाही. त्यांनी तयार केलेली महाराष्ट्रातल्या शहाण्या सुरत्या माणसांची जी यादी होती त्या यादीमध्ये फुले नाहीयेत. त्या यादीत फुले का नाहीयेत? कारण फुले त्यांच्या त्या काळच्या मापदंडामध्ये बसणारा माणूस नाहीये. म्हणजे फुले हा संपूर्णपणे, फुले आणि राजवाडे यांच्यातलं साम्य असं की दोघांनीही बहुतांश आपलं लेखन आग्रहाने मराठी भाषेमधनं केलं. पण फुले एका वेगळ्या समाजातल्या क्लायंटेल वर्गाशी बोलत राहिले, राजवाडे पूर्ण वेगळ्या क्लायंटेलशी बोलत राहिले. आणि त्यामुळे राजवाडेंना फुले त्यावेळेला महत्वाचे वाटले नाही. राजवाडेंना फुले महत्वाचे वाटले नाहीत. आज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने राजवाडे आणि फुले हे दोघंही महत्वाचे, पण ज्यांची चिकित्सा करतच पुढे जायचं आहे अशा प्रकारचे लोक जेव्हा वाटतात तेव्हा आपण जन्मद्विशताब्दी करण्यासाठी अधिक पात्र असलेले लोक ठरतो. म्हणजे असं नाहीये की चिपळूणकरांचं आणि फुल्यांचं बिनसलं आणि आज आपण फुल्यांवर प्रेम करणारे लोक आहोत म्हणून चिपळूणकरांना आपण अनुल्लेखानेच मारायचं आहे. आज चिपळूणकर नाहीये. त्यांचं जे काही त्यांच्या लेखनाचं ऐतिहासिक मोल आहे त्या लेखनाच्या ऐतिहासिक मोलाचा अभ्यास करताना, विचार करताना, विवेचन करताना तुम्ही कोणत्या जातीचे आहात,
कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या पार्श्वभूमीचे आहात, यापेक्षा सुद्धा तुमच्या बौद्धिक शोधाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला ते महत्वाचं वाटतं की नाही याचा विचार करण्याची गरज आहे. महात्मा फुल्यांना लाभलेलं आयुष्य तुलनेनं कमी आहे आणि या आयुष्यामध्ये तुम्ही असं पाहाल की शाळा सुरू करणं हे त्यांचं एक महत्वाचं काम, जे काही वेळेला मी अगोदर बोललो आहे की नारायण मेघाजी लोखंडेंच्या सारखा युनियन मध्ये नंतर काम करणारा, बॉम्बे मिल वर्क्स असोसिएशन सारखी संघटना स्थापन करणाऱ्या अशा माणसाच्या मागे महात्मा फुले उभे राहिले. कृष्णराव वळसंकरांच्या मागे ते उभे राहिले. अशा अनेक महत्वाच्या माणसांच्या मागे जेव्हा फुले उभे राहतात तेव्हा एखाद्या माणसाकडे अनेक माणसांना प्रेरणा देण्यासारखं काहीतरी इंधन आहे. एखाद्या माणसाकडे अनेक माणसांना प्रेरणा देण्याचं इंधन कशातनं येतं तर तो माणूस वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. तो माणूस ज्या प्रकारचं चिंतन करतो त्या चिंतनाकडे पाहताना ते चिंतन त्याच्या आधीच्या माणसांनी केलेल्या चिंतनापेक्षा वेगळं असतं आणि त्या चिंतनामध्ये काही मूलभूत प्रश्न, काही मूलभूत आराखडे, काही मूलभूत अशा प्रकारचे संकेत तो माणूस मांडण्याचा प्रयत्न करतो. फुलेंनी ज्या वेळेला हे सगळं मांडायचा प्रयत्न केला, काम करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला असं दिसतं की फुल्यांना जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा दास ही आहे. इथली जी ब्राह्मणी व्यवस्था फुल्यांना दिसली आहे त्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करताना फुले आर्य आणि अनार्यांच्या संघर्षाबद्दल बोलतात. आर्यांनी इथं येऊन लोकांचं शोषण कसं केलं, लोकांवर राज्य निर्माण कसं केलं, लोकांची ताकद कशी घालवली आणि फक्त ताकद घालवली असं नाही तर इथल्या समाजाचा आत्मसन्मान कसा घालवला या प्रकारची मांडणी फुले करतात. आणि फुल्यांना प्रत्यक्षात दिसणारं काय आहे तर पेशवाई संपल्यानंतर आपल्याला असं वाटतं की म्हणजे तुम्ही फारच कर्सरी वाचन करत असाल इतिहासाचं तर लोकांना असं वाटतं की उत्तर पेशवाई जर ब्राह्मणांच्या ताब्यातली व्यवस्था असेल आणि पेशवाई संपून जर ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली असेल तर ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने ब्राह्मणांचं नुकसान व्हायला पाहिजे. पण त्यावेळेला तुम्हाला असं दिसतं की प्रशासकीय जमात ही अत्यंत चतुर जमात असते. तुम्हालाही माहिती आहे की 2014च्या अगोदर जे लोक स्वतःला 100% काँग्रेसवादी म्हणायचे, लेफ्ट लिबरल म्हणायचे, ते 2014च्या नंतर नमस्ते सदा वत्सले करताना तुम्हाला दिसतात. जर 2014 नंतर लोक नमस्ते सदा वत्सले करायला लागलेले तर त्यांना अजून माहिती पण नाहीये की वर बसलेला माणूस आणखी 100 वर्ष राहणार आहे का नाही. ब्रिटिशांच्या काळामध्ये तर लोकहितवादींपासून अनेक लोकांनी असं वेळोवेळी म्हटलेलं आहे की हे ईश्वरानं दिलेलं राज्य आहे, आमच्याकडे जे काही वाईट आहे ते सगळं घालवून टाकण्याची व्यवस्था या ब्रिटिशांच्या या सगळ्या सिस्टीम मध्ये आहे. त्यामुळे उत्तर पेशवाईत ज्यांनी पेशव्यांच्या फडावर कामं केली, ज्यांनी पेशव्याचं प्रशासन चालवलं, त्या सगळ्या शिकलेल्या ब्राह्मण वर्गाचं खरं तर ब्रिटिशांच्या आगमनानंतर तातडीने नुकसान व्हायला पाहिजे होतं. पण ब्रिटिशांच्या व्यवस्थेचे पहिले लाभार्थी तेच आहेत. ब्रिटिशांच्या व्यवस्थेचे पहिले लाभार्थी ते आहेत आणि ज्या वेळेला त्यांना स्थानिक पातळीपासून राज्य देश पातळीवरच्या प्रशासनामध्ये फुल्यांच्या सारखा चिकित्सक बुद्धीनं विचार करणारा आणि भेदक पद्धतीनं लिहिणारा बोलणारा माणूस पाहतो त्यावेळेला त्यांना असं दिसतं की ब्रिटिशांच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे ट्रिकल डाऊनची, वरून गोष्टी झिरपत झिरपत खाली येतील आणि झिरपत झिरपत खालच्या लोकांच्या पर्यंत पोहोचतील, त्याबद्दल फुले ब्रिटिशांनाही सांगतात, आपल्या समाजालाही सांगतात की झिरपत झिरपत ज्या वेळेला गोष्टी पुढे येतात किंवा खाली येतात त्यावेळेला मधल्या भागामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात, बॉटल नेक्स निर्माण होतात, त्यामुळे वरून झिरपणारी गोष्ट खाली पोचेल याची काहीही शाश्वती देता येत नाही. आणि म्हणून विकास सुद्धा हा विकास आताचा नव्हे, जो तेव्हाचा विकास सुद्धा मोजक्याच माणसांच्या हातामध्ये राहतो, त्याचे लाभार्थी मोजके राहतात आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर शिकलेला वर्ग सुद्धा मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मणांचा आहे. फुल्यांच्या लेखनातली महत्वाची ताकद म्हणजे आपण प्रशासनामध्ये गेलं पाहिजे, आपण अधिक शिकलं पाहिजे आणि शिक्षण हे एका अर्थाने मुक्तीचं साधन आहे.
म्हणजे इंग्रजीचं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणाले. हे आपण ऐकतो, वाचतो, पाठ करतो, परीक्षेमध्ये लिहितो सुद्धा. पण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं न म्हणता सुद्धा शिक्षणाने त्या प्रकारची ताकद बहुजनांमध्ये निर्माण होऊ शकते, किंबहुना ती निर्माण झाली तरच इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला तोंड देता येणं शक्य आहे. या प्रकारची जाणीव फुल्यांच्या सगळ्या लेखनामध्ये आहे. आणि हे करताना फुले सर्व प्रकारच्या ब्राह्मणी व्यवस्थेची चर्चा करतात, चिकित्सा करतात. मधल्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या काहीसा अगोदर आणि स्वातंत्र्यानंतर विशेषतः आपल्याकडे लोकांची एक म्हणण्याची पद्धत आहे की फुल्यांची जी मांडणी आहे त्या मांडणीमध्ये काही मुद्दे चांगले आहेत, पण फुल्यांच्या मांडणीमध्ये ऐतिहासिक तथ्य आहेत असं नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं फुले आर्य अनार्यांच्या संघर्षाकडे पाहतात, ज्या पद्धतीनं फुले उत्तरेकडनं दक्षिणेकडे आलेले जे ते सरगत गेले त्याच्या पद्धतीची मांडणी करतात, या सगळ्या बाबतीमध्ये फुले अँथ्रोपॉलॉजिकली पूर्ण बरोबर आहेत का, फुल्यांनी कालानुक्रमानं नीट मांडणी केलेली आहे का, याच्याबद्दल त्या त्या काळात उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या कमतरतेमुळे फुल्यांच्या मांडणीत दोष होते, दोष राहतात आणि ते दोष आहेत हे मान्य करून आपण फुल्यांचा विचार आत्ताच्या काळामध्ये समजून घेतला पाहिजे. प्रश्न असा आहे की संसाधनांच्या मर्यादेमुळे फुल्यांच्या लेखनामध्ये आलेले दोष किंवा आलेल्या उणीवा एका बाजूला आणि फुल्यांनी मांडलेल्या विचारामधलं तत्वज्ञान दुसऱ्या बाजूला, त्यांनी मांडलेल्या विचारामधला विचारामधली क्रांतिकारी भूमिका दुसऱ्या बाजूला, या दोन गोष्टी जर आपण समोरासमोर ठेवून पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की काही ठिकाणी तुम्हाला तथ्यांच्या मांडणीमध्ये काही गोष्टी मागे पुढे झालेल्या असू शकतील, पण ज्या प्रकारची भूमिका फुले समाजाच्या उन्नयनाची मांडतात, ज्या प्रकारची भूमिका समाजाच्या उत्थानाची मांडतात, ती अत्यंत क्रांतिकारी आणि समाज बदलवून टाकणारी भूमिका आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली, सत्यशोधक समाज पुढे आणला. तुम्ही बघा, सत्यशोधक समाज फुल्यांनी स्थापन केला. त्यानंतर जवळपास 80-100 वर्षांनी महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. म्हणजे आपल्याकडे आताचं जे नॅरेटिव्ह आहे 2024च्या 19च्या निवडणुकांच्या पासून, त्याच्या आधीपासून म्हणजे रामाला बरेच दिवस जेव्हापासून आणायला सुरुवात झाली तेव्हापासून, की कटेंगे तो बटेंगे हे जे नॅरेटिव्ह आपल्या देशामध्ये आहे, त्या समाजामध्ये हिंदूंचं काहीतरी वेगळं आहे, मुसलमानांचं काहीतरी वेगळं आहे, या प्रकारची मांडणी करण्याकडे कल आपला गेल्या स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष चालू आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंमधला एक समाज सुधारक सत्यशोधक समाज स्थापन करतो, मुसलमानांमधला महाराष्ट्रातलाच एक समाज सुधारक मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करतो. आणि हे दोनही समाजातल्या अंतर्गत बदलाच्या बद्दल विचार करणाऱ्या यंत्रणा आहेत. दोन्हीच्या मागे समाजात हजारो लोकांचं बळ आहे का, तर नाही. जेव्हा एखादी यंत्रणा, एखादं छोटं मंडळ, एखादा छोटा समाज, ज्याला रानड्यांनी त्यांच्या काळामध्ये मंडळीकरण असं म्हटलेलं आहे, लोकांनी एकत्र येणं आणि लोकांच्या एकत्र येण्यातनं समाजाच्या बदलाची प्रक्रिया तीव्र होणं, या प्रकारच्या बदलाच्या प्रक्रियेच्या मागे तुलनेनं कमीच माणसं असतात. म्हणजे फुल्यांच्या मागे जेवढे लोक होते तेवढेही लोक हमीद दलवाईंच्या मागे नव्हते. पण तरी सुद्धा हमीद दलवाईंसारख्या माणसाने त्यांच्या काळापासून मुसलमान बायकांच्या जगण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, मुसलमान स्त्रिया आणि पुरुष यांच्यातले संबंध वेगळे झाले पाहिजेत, धर्माचं नियंत्रण काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राहिलं पाहिजे, या प्रकारची मांडणी ते करतात. आणि ती मांडणी करताना त्यांना महात्मा फुले हा आपल्या विचारांचा आदर्श वाटतो. हे खरं भारताच्या सिंक्रेटिक कल्चरल ट्रेडिशनचं उदाहरण आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतो की हिंदू आणि मुसलमानांमध्ये सिनर्जी आहे, हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध आणि शेतकीतला जैन यांच्यामध्ये सिनर्जी आहे, ही सिनर्जी काय आहे तर सत्यशोधक अशा प्रकारची आवृत्ती, सत्यशोधक अशा प्रकारचं संघटन फुल्यांना एका टप्प्याला करावंसं वाटतं, हमीद दलवाईंना दुसऱ्या टप्प्याला करावंसं वाटतं. हा त्यातला एक अत्यंत महत्वाचा धागा थोडासा काळाच्या पुढे येऊन मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. फुल्यांनी
ज्या वेळेला ब्राह्मणी व्यवस्थेचं परीक्षण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तुम्हाला असं दिसेल की लोक त्यांच्या अंगावर आलेले आहेत. लोक आजही अंगावर येतात आपल्याकडे. आज जे लोक अंगावर येतात त्यांना आपण सोशल मीडियामध्ये ट्रोल असं म्हणतो. आणि रस्त्यावर येऊन तुमच्या अंगावर जे शाई ओततो त्यांना आपण कीर्तनकार असं म्हणतो. सोशल मीडियात ट्रोल असतात. अंगावर येऊन शाई ओतण्याचं प्रोफाईल असणारे लोक कीर्तनकार आहेत. फुलेंच्याही अंगावर लोक आलेले आहेत. पण फुले हे त्या प्रकारचे घाबरट समाज सुधारक नाही आहेत. म्हणजे हिंदूंमधल्या वरच्या जातींमधल्या सुधारकांना सुद्धा सनातनी लोकांच्या विरुद्ध आंदोलन करताना फुलेंनी सोबत ठेवलेल्या एका अर्थाने मसल पॉवरची मदत लागलेली आहे. आता हे सगळे बरा शब्द वापरायचा तर फुल्यांचे बॉडीगार्ड्स आहेत, वाईट शब्द वापरायचा तर फुल्यांचे बाउन्सर्स आहेत. पण समाज सुधारायचा असेल तर फक्त नारायण मेघाजी लोखंडे किंवा वळसंकर किंवा या प्रकारची वळवकर किंवा या प्रकारची माणसं असून उपयोग नाही. काही माणसं अशी लागतात की ज्यांना समाज बदलायला नको आहे त्या मंडळींना आपल्याला समाज बदलायला दिला नाही तर 4 रट्टे पडू शकतात. हे सुद्धा एखाद्या कर्त्या सुधारकाला सांगावं लागतं. दरवेळेला काही फुल्यांना ती ताकद वापरायला लागलेली असं नाहीये. आणि ही ताकद फुल्यांनी कुठं कमावली आहे? त्यांना मारण्यासाठी जेव्हा माणसं पाठवली, त्यांना मारण्यासाठी पाठवलेल्या माणसांचं त्यांनी आपल्या सहकार्यांमध्ये आणि चेल्यांमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यांच्या अंगावर सुरे घेऊन आलेल्या लोकांना जेव्हा फुले असं म्हणले की समजा मला मारूनच तुमचा फायदा होणार असेल तर तुम्ही ते करा. आता असा जो माणूस एखादा स्वतःच्या जीवावर उदार होऊन समाजामध्ये बदल करण्यासाठी आतुर झालेला आहे, अशा माणसाच्या बदल करण्याच्या उर्मीचा परिणाम इतका होऊ शकतो की तुम्हाला मारायला आलेले लोक सुद्धा तुमचे सहकारी होऊ शकतात. तुम्ही हे पहा की अशाच प्रकारचा नैतिक बदल गांधींनी घडवून आणलेला आहे. तो बदल घडवून आणण्याची प्रक्रिया आणि फुलेंची प्रक्रिया यात फरक काय आहे की फुले सुद्धा हात उचलत नाहीयेत. फुले सुद्धा या लोकांचं नैतिक परिवर्तन घडवून आणत आहेत. गांधी आणि फुल्यांमध्ये फरक असा आहे की फुल्यांनी कधीतरी या माणसांच्या रट्ट्यांची गरज पडू शकते हे भान कायम मनात ठेवलेलं आहे. हा फुले आणि गांधींच्या मधला फरक आहे. गांधी हा बनिया आहे. फुले हा महाराष्ट्रातला बहुजन माणूस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुजनाला 2 द्यायचे आणि 2 घ्यायचे ही जी मानसिक तयारी करून वागावं लागतं त्या चौकटीमध्येच फुल्यांच्या एकूण आक्रमकतेचा आपण विचार केला पाहिजे. फुल्यांनी सावित्रीबाईंच्या बरोबरीने ज्या पद्धतीनं लोकांना सोबत घेतलं आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं. फुल्यांनी जोपर्यंत ब्राह्मणी धर्माची चिकित्सा केली नव्हती तोपर्यंत फुल्यांच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात ब्राह्मणही होते. ज्या वेळेला फुल्यांनी ब्राह्मण धर्माची चिकित्सा करायला सुरुवात केली त्यावेळेला फुल्यांच्या सोबत असलेल्या लोकांच्या मधनं ब्राह्मणांचं प्रमाण कमी झालेलं आहे. याचा अर्थ तुम्ही इतर चिकित्सा कराल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तुम्ही गाभ्याची चिकित्सा कराल तर ते आम्हाला परवडणार नाही असं म्हणून लोक दूर झालेले आहेत. याचा अर्थ जोपर्यंत तुम्ही काठाकाठाने पोहताय तोपर्यंत तुम्ही सगळ्यांचे दोस्त असू शकता. एकदा का तुम्ही खोलवर उडी मारून तुमच्या हातात काहीतरी एखाद्या सांस्कृतिक विचाराचं गुप्तधन सापडतंय असं तुम्हाला लक्षात आलं की मग तुम्हाला शत्रू मित्र विवेक नीटपणानं करावा लागतो. हा त्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. फुल्यांनी विधवांच्या केशवपनाला विरोध करण्यासाठी म्हणजे सर्वसाधारणपणे आगरकरांनी रानड्यांनी टिळकांनी नाही, आगरकर रानडे इतर मंडळींनी विधवांचं केशवपन वाईट आहे, त्याच्यामुळे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोचते, त्याच्यामुळे आपला धर्म बदनाम होतो किंवा त्यामुळे आपला धर्म हा धर्मच नाही अशा प्रकारची मांडणी होते. या सगळ्या गोष्टी एका अर्थाने सांगण्याचा प्रयत्न केला. फुल्यांनी या बाबतीमध्ये न्हाव्यांना संपावर जायला भाग पाडलं, न्हाव्यांना संपावर जायला प्रवृत्त केलं. हा वेगळ्या प्रकारचा रिफॉर्मशी जोडलेला ट्रेड युनियनिझम आहे. म्हणजे तुम्ही बघा की आता केस दाढी करायचे पैसे वाढवण्यासाठी लोक संपावर जात आहेत.
पण केस कापणारच नाही असं सांगण्यासाठी, बायकांच्या हितासाठी एखादा समाज, आणि तो कुठला समाज आहे? न्हावी समाजातला पुरुष ब्राह्मण बाईचं केशवपन करणार नाही म्हणून संपावर जातो. याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जातीय बांधिलकी पण आहे. म्हणजे ब्राह्मण स्त्रियांनी आत्ताच्या सुद्धा, मागच्या शतकातल्या सुद्धा फुल्यांचे तर आभार मानलेच पाहिजे, पण त्या न्हावी समाजातल्या लोकांचे पण आभार मानले पाहिजे की तुम्ही या प्रकारच्या युनियनिझम मधनं हे दाखवून दिलं की कोणत्याही अमानुष प्रथेच्या मागे कोणत्याही जातीतला पुरुष, ती पितृसत्ताक व्यवस्थेनं लागलेली गोष्ट असली तरीही तिच्या मागे उभा राहणार नाही. ही जी एक महत्वाची गोष्ट फुल्यांच्या एकूण मांडणीत आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. फुल्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या प्रकारच्या सामाजिक बदलांची मांडणी केली, ज्या प्रकारचा विचार लोकांच्या पुढे मांडला, त्या मांडणीमध्ये ते जातीभेदाच्या बद्दल सातत्यानं बोलतात. आपण फुल्यांच्या काळापासून, आता त्यांच्या जन्मापासून 200 वर्ष पुढे आलेलो आहोत, फुल्यांच्या मृत्यूपासून जवळपास 150 वर्ष पुढे आलेलो आहोत. आणि सर्वसाधारणपणे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची अशी बोलण्याची पद्धत आहे, आता कुठं राहिलेली आहे जात, संपलंय सगळं, आता मला तर माझी जात पण माहित नाही असं म्हणणारे काही एलिट लोक, असे जमिनीपासून 4 बोट वर चालणारे असतात ना, असे लोक तुम्हाला विशेषतः शहरामध्ये दिसतील. तुम्ही इंस्टाग्रामवर जी नवी पिढी आहे त्या मुलांची तुम्ही त्यांचं जर कधी ऐकलं तर त्यांना मला माझी जातच माहिती नाहीये अशा प्रकारचे उद्गार काढताना लोक दिसतील. तुम्हाला तुमची जात माहीत नसते, कारण तुमची जात माहीत नसताना नीट जगता येण्याचा प्रिव्हिलेज तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जात कधी माहिती पडते? जेव्हा तुम्ही गावात कुठेतरी खरकट खाताय, इथं कुठेतरी झोपडपट्टीमध्ये शहराच्या परिघावर तुम्ही आहात आणि तुम्हाला कुठल्याही ठिकाणी पाणी देताना किंवा नोकरी देताना पण लोक, मी नुसतं माझं नाव दीपक सांगितलं तर लोक पण मग काय आडनाव काय असं जेव्हा विचारतात, आणि आडनाव सांगितल्यावर लोक मग पवार म्हणजे काय मराठ्यातले का बौद्धातले असं लोक जेव्हा तुम्हाला विचारतात तेव्हा तुम्हाला जातीचं पेच कळतं. जातीचं मूल्यमापन, जातीची चर्चा, जातीचं क्रिटिक फुल्यांनी केलं. जातीचा मूळ कुठे आहे, जातीचा गाभा कुठे आहे, जातीचा पाया कुठे आहे, याच्याबद्दल फुल्यांनी केलेली मांडणी आणि बाबासाहेबांनी केलेली मांडणी याच्यात फरक आहे. बाबासाहेबांची मांडणी तुलनेनं अधिक शास्त्रशुद्ध आहे, म्हणजे अत्यंत क्लोज्ड अशा स्वरूपाचे वर्ग म्हणजे जात, अशा प्रकारची मांडणी बाबासाहेब करतात. आणि जेव्हा ते जाती संस्थेच्या उच्चाटनाच्या बद्दल बोलतात त्यावेळेला कशा पद्धतीनं जातीचे आतले पदर फुटू शकतील याच्याही बद्दलची मांडणी करतात. प्रश्न असा आहे की फुले ज्या वेळेला जातीच्या बद्दल बोलतात त्यावेळेला फुले ब्राह्मण आणि शूद्र हे 2 शब्द आग्रहानं वापरतात. फुले ज्या काळामध्ये हा शब्द वापरतात त्या काळामध्ये वर्ण व्यवस्थेच्या बद्दल पण लोक बोललेले आहेत. आणि आपल्याकडे श्रीकृष्णाचा रेफरन्स घेऊन असे एक म्हणण्याची पद्धत आहे की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः, मी गुण आणि कर्म यांच्या विभागणीनुसार चातुर्वर्ण्य निर्माण केलंय असं भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो. भगवद्गीतेतलं बाकीचं लोक काही लक्षात ठेवत नाही. जे सोयीचं आहे, 18 अध्याय आहेत, आपल्याला काय सोयीचं एकच आहे तेवढं आपण लक्षात ठेवायचं. अर्जुनाला सोयीचं होतं ते त्याने लक्षात ठेवायचं, मोदी शेठला सोयीचं आहे ते त्याने लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्या दृष्टीनं भगवद्गीता 18 अध्यायांची नाहीये. आपल्या दृष्टीनं भगवद्गीता ही 1-2 श्लोकांची आहे. जे आपल्याला सोयीचं आहे, जे आपल्याला उपयुक्त आहे ते लोक वापरतात. हे जे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः नावाची यंत्रणा, नावाचं मिथक आहे, त्याच्याही बद्दल फुले असं म्हणतात की हे जे 4 वर्ण आहे, या 4 वर्णांपैकी कुठल्याही एका वर्णामध्ये, एका वर्णात असलेला माणूस जर 3-4 प्रकारची कामं एकाच कुटुंबातली 4 माणसं करत असतील तर त्या माणसाच्या वर्णाची काय व्यवस्था लावायची? आणि तुमची ही जी वर्ण व्यवस्था आहे ती आडवी आहे असं तुम्ही म्हणता, पण ती उभी आहे ना, ती व्हर्टिकल आहे. आणि ती व्हर्टिकल आहे, वरच्या माणसाला खाली येता येत नाही आणि खालच्या माणसाला वर जाता येत नाही. कुठल्याही प्रकारची व्हर्टिकल मोबिलिटी ज्या व्यवस्थेत नाही तिथं तुम्ही शूद्र म्हणून जन्माला आलात तरी तुम्ही शूद्र म्हणून मरता, तुमची गुणवत्ता काही असो. तुम्ही ब्राह्मण म्हणून जन्माला आलात, तुम्ही ब्राह्मण म्हणून मरता, तुमची गुणवत्ता किंवा गुणवत्तेचा अभाव काही असो. हे फुले जेव्हा सांगतात तेव्हा तत्कालीन ब्राह्मणांना त्याचा राग येतो.
तत्कालीन व्यवस्थेतल्या बहुजनांना पण त्याच्याबद्दल मौन धारण करावं असं वाटतं. हा प्रश्न मग आपल्या अंगावर कधी येतो, जेव्हा शाहू महाराजांसारख्या राजाला त्यांचा कोणीतरी, त्यांचा पुजारी, त्यांच्या बरोबर काम करणारा माणूस असं म्हणतो की तुम्ही शूद्र आहात, त्यामुळे तुम्हाला वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही, तुम्हाला पुराणोक्त मंत्रांचा अधिकार आहे. का तुम्हाला वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही? कारण कलियुगामध्ये वर्ण व्यवस्थेचा लोप झाल्यामुळे दोनच वर्ण राहिलेत, ब्राह्मण आणि शूद्र. आता हा प्रश्न अत्यंत टोकाचे प्रयत्न करून शिवाजी महाराजांनी 1674ला सोडवलेला आहे. 1674ला शिवाजी महाराजांनी जो प्रश्न सोडवला असं त्यांनाही वाटलं, आपल्यासारख्या लोकांनाही वाटलं आधीच्या पिढ्यांमधल्या, तो प्रश्न शाहू महाराजांच्या काळात पण सुटला नाही. आणि शाहू महाराजांना तुम्ही पुराणोक्त मंत्रांनाच पात्र आहात असं म्हणणारा जो पुजारी आहे, जो भट भिक्षुक आहे, तो स्वतः वेश्येच्या माडीवर जातो आहे. असा वेश्येच्या माडीवर जाणारा माणूस, त्याला वेदोक्त मंत्राचा अधिकार आहे. पण जनकल्याणासाठी 27-28 जमातींची वेगळी हॉस्टेल बांधणारा माणूस, त्याला वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही. आता प्रश्न आपण आधुनिक समकालीन अशा प्रकारच्या धर्मनिरपेक्ष व्यवस्थेच्या अंगाने जर विचार करायला लागलो तर आपल्याला असा प्रश्न पडू शकतो, आणि जो पडला पाहिजे, की शाहू महाराजांसारख्या शहाण्या माणसानं तरी असे वेदोक्त मंत्र म्हणायचे का पुराणोक्त मंत्र म्हणायचे, असल्या मूर्ख धंद्यात का पडायला पाहिजे होतं? कुठलेच मंत्र म्हणायचे नाही असं म्हणता येणं शक्य नव्हतं का शाहू महाराजांना? तत्वतः शक्य होतं. पण प्रत्येक शहाणा माणूस, प्रत्येक दष्टा माणूस त्याच्या काळाचं अपत्य आहे. त्यामुळे त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या काळाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे शाहू महाराजांसारख्या माणसाला आपण एवढं लोककल्याणाचं काम करतो आहोत, पण यांच्या नजरेत मात्र आम्ही फार खालच्या दर्जाचे, कम अस्सल मानले जाणारे आहोत. हा एखाद्या माणसाच्या स्वाभिमानाला, स्वत्वाला लागणारा धक्का आहे. आणि त्यामुळे त्यातनं पेटून उठून एखाद्या राजानं काहीतरी भूमिका घेतलेली असते. ती भूमिका काय आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्याशी बोलत नाही. ही भूमिका जेव्हा ते घेतात तेव्हा त्यांना विरोध करणाऱ्या माणसांमध्ये कोण आहेत? टिळक आहेत. आणि टिळक का महत्वाचे आहेत? कारण टिळकांना आणि आगरकरांना जेव्हा पहिल्यांदा अटक झाली आणि डोंगरीतले आमचे 101 दिवस नावाचं पुस्तक आगरकरांनी लिहिलं, त्या तुरुंगवासाच्या वेळेला टिळक आणि आगरकरांना जामीन देण्याचं काम फुल्यांच्या सांगण्यावरून फुल्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. त्यानंतरच्या काळामध्ये शाहू महाराजांनी टिळकांना त्यांच्या दुसऱ्या तुरुंगवासाच्या काळामध्ये त्या सगळ्या लढ्यामध्ये मदत केलेली आहे. मी याच्यामध्ये मदत केली, तुम्ही कृतज्ञ राहिलात का राहिला नाही या अंगाने बोलतच नाही. मी या सगळ्याकडे असं पाहतो की हे सगळे अत्यंत सकारात्मक पद्धतीनं विचार करणारे, समाजकारण करणारे, संस्कृतीकारण करणारे लोक, त्यांच्यावरचा या जात व्यवस्थेचा पगडा एवढा मोठा आहे की टिळकांसारखा माणूस, ज्याला तेल्या तांबोळ्याचं पुढारी म्हटलं गेलं, तेल्या तांबोळ्याचा पुढारी या शब्दाने ज्याचं कौतुक केलं गेलं, तो माणूस खरं तर त्याने या वेदोक्त पुराणोक्त प्रकरणामध्ये धर्मग्रंथ काय म्हणतात ह्याचा विचार न करता शाहू महाराजांसारख्या माणसाच्या मागे जर ते उभे राहिले असते कदाचित, तर आज महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांमध्ये जी उभी फट पडलेली आहे, कदाचित ती उभी फट आपल्याला आज दिसली नसती. पण मागे जाऊन काय झालं असतं याची चर्चा करण्यामध्ये तसा पॉइंट नाही. फुले जेव्हा जात व्यवस्थेची चिकित्सा करतात, आणि फुले काही बाबासाहेबांच्या सारखं जात व्यवस्थेच्या उच्चाटनाचं मॉडेल आपल्या समोर मांडत नाही. फुले काय सांगतात की ही व्यवस्था ब्राह्मणी आहे. आता ही व्यवस्था ब्राह्मणी आहे असं जेव्हा फुले म्हणतात, त्यावेळेला अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे लोक असं म्हणतात की तुम्ही एकाच जातीच्या बद्दल का बोलता, तुम्हाला बाकीच्या जाती दिसतच नाहीत का? तर या सगळ्याचं उत्तर बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला देऊन ठेवलेलं आहे. बाबासाहेबांच्या लढ्यामध्ये सामील झालेले ब्राह्मण, CKP आणि इतर मंडळी यांच्याबद्दल जेव्हा त्यांचे दलित सहकारी असं म्हणले की हा आपला लढा आहे, याच्यामध्ये सवर्णांना का घ्यावं, त्यावेळेला बाबासाहेबांनी असं म्हटले की माझी लढाई ब्राह्मणांची नाही, ब्राह्मण्याशी आहे. ही जी ब्राह्मण्याशी असलेली लढाई आहे ती उच्च नीचतेच्या, वर्चस्वाच्या भावनेच्या विरुद्धची लढाई आहे. आणि हा वारसा बाबासाहेब फुल्यांच्याकडनं घेतात. आपण ज्या वेळेला आता महाराष्ट्रामध्ये बघा की शाहू फुले आंबेडकर असं म्हणल्याशिवाय आपले 90% पुढारी झोपत नाही, जागे पण होत नाही.
हा अत्यंतिक काळजीचा विषय आहे. तुम्ही लक्षात घ्या की महाराष्ट्राचं थोडं बरं होण्याची शक्यता कधी आहे, यातल्या किमान 50% लोकांनी पुढची 5 वर्ष आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणार नाही असं ऍफिडेव्हिटवर लिहून दिलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. कारण ह्या लोकांच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आपल्या मनामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या बद्दल गैरसमज निर्माण होतात. आणि हे तुम्ही बघा, क्रोनॉलॉजी पण कशी गंडली आहे आपली. आपण शाहू फुले आंबेडकर असं म्हणतो बरेचदा, ते फुले शाहू आंबेडकर असं आहे. शाहू फुले आंबेडकर याच्यामध्ये कोण कुठला आपला पुढारी कुठल्या जातीचा आहे हा मुद्दा नाहीये. कालानुक्रमाने कुठला माणूस कुठल्या टप्प्याला आलाय, तर फुले पहिल्यांदा आले, शाहू महाराज त्याच्यानंतर आले आणि बाबासाहेब त्याच्यानंतर आले. आणि शाहू महाराजांनी दलितांच्या संघर्षामध्ये सोबत केली. पण ज्या टप्प्याला बाबासाहेब त्या संघर्षामध्ये आले त्या टप्प्याला ते असं म्हणाले की तुम्हाला तुमचा नेता सापडला आहे. आता हे ज्या वेळेला आपण पाहतो तेव्हा मागे वळून आपण हे पण पाहिलं पाहिजे की फुल्यांपासून शाहूंकडे येताना आणि शाहूंपासून बाबासाहेबांकडे येताना मध्ये जी एक मिसिंग म्हणजे घाटातली मिसिंग नव्हे, कारण ती कोसळते, पूर्णतः मिसिंग असलेली जी लिंक आहे ती काय आहे, ती विठ्ठल रामजी शिंदेची आहे. हा असा मराठा आहे जो मराठ्यांना आपला वाटत नाही, जो असा मराठा आहे जो दलितांना आपला वाटत नाही. मराठ्यांना का आपला वाटत नाही, कारण तो डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून दलितांच्या बद्दल बोलतो. आणि दलितांना का आपलं वाटत नाही, आपल्यावर एवढा प्रेम करणारा मराठा असूच कसा शकतो याच्याबद्दल दलितांना खात्रीच नाही. आणि त्याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही, कारण ज्या प्रकारचे सरंजामी मराठे 1920च्या काळात होते, 2026ला पण मोठ्या प्रमाणात तसे सरंजामी मराठे आहेत. त्यामुळे 1920ला लोकांचा विश्वास बसला नव्हता याच्याबद्दल दलितांना 100% दोष देता येईल अशी परिस्थिती नाहीये. फुले ज्या वेळेला त्यांच्या नव्या सार्वजनिक सत्यधर्माची, सत्यशोधक समाजाची मांडणी करतात आणि त्यातनं लोक कामाला लावतात. म्हणजे आपण गांधींच्या चरित्राचा विचार करताना बघा, आपण गांधींच्या चरित्राचा विचार करताना त्यांचं आफ्रिकेतलं आंदोलन, त्यांचं असहकारितेचं आंदोलन, त्यांचं सविनय कायदेभंगाचं आंदोलन, त्यांचं 1942च्या चले जावच्या चळवळीचं आंदोलन, अशा पद्धतीनं 3-4 कॅटेगरीमध्ये त्यांच्या आंदोलनाचा विचार करतो. मला असं वाटतं की आपण फुल्यांचा विचार करताना सुद्धा त्यांनी सुरू केलेल्या शाळा, त्यांनी सुरू केलेलं जात व्यवस्थेच्या विरोधातलं आंदोलन, त्यांनी सुरू केलेला सार्वजनिक सत्यधर्म आणि त्यानंतर फुल्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी घडवून आणलेल्या रचनात्मक गोष्टी याचा विचार कॅटेगरी वाईज अशा पद्धतीनं केला पाहिजे. आपल्यातल्या किती लोकांना हे माहिती, मला माहिती नाही की खडकवासल्याच्या धरणाचं कंत्राट फुल्यांनी घेतलं होतं. आणखी 1-2 कंत्राटे त्यांनी घेतली. मुंबईचं जे छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे जुनं, त्यामुळे जुनं म्हणजे जुनंच आहे, कारण ते टिकलंय म्हणजे ते जुनंच आहे. तर ते जे जुनं टर्मिनस आहे त्या टर्मिनसच्या बांधकामाच्या कंत्राटांमधलं एक काम फुल्यांचं होतं. म्हणजे बहुजनांमधल्या लोकांनी शिकावं हे बरोबर आहे, विचार करावा हे बरोबर आहे, क्रिटिक करावं हे बरोबर आहे, पण भांडवल पण उभारलं पाहिजे हे फुले त्यांच्या स्वतःच्या कृतीत्व सांगताय. पण फुले हे कशा प्रकारचे कंत्राटदार आहेत, आपण आपल्या कंत्राटातनं जे काही पैसे मिळवू ते पैसे नंतर त्यांच्याकडे येऊन राहणाऱ्या ज्या निराश्रित विधवा बायका आहेत त्या मुलींसाठी खर्च करणारे आहेत. आणि त्या निराश्रित विधवा बायकांना ते असं सांगतात की तुमची तर काळजी आम्ही घेऊच, पण ज्या बायकांची मुलं त्या विधवा असताना त्यांना मुलं झालेली आहेत आणि समाज त्यांना अनवरत संतती असं म्हणतो आहे, ते मूल जर तुम्ही त्या ठिकाणी ठेवून गेलात तर त्या मुलाचा सांभाळ आम्ही करू. तो सांभाळ या नवरा बायकोने आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी केला. पण काही मुलं अशी ठेवल्यानंतर फुल्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या असं लक्षात आलं की त्या मुलाला जन्म झाल्यानंतर पहिली 2-1 वर्ष आई लागते आणि म्हणून नंतरचं निवेदन असं आहे की आईने हे मूल सोडून जाऊ नये, आईची पण काळजी आम्ही घेणार आहोत. म्हणजे फुल्यांना त्यांच्या कंत्राटातनं मिळालेला जो पैसा आहे, कामातनं मिळालेला पैसा आहे, तो त्यांनी इथं वापरलाय. फुल्यांनी त्यांचा पैसा त्या काळामधल्या स्विस बँकेत वापरलेला नाही. फुल्यांनी त्यांचा पैसा आता इथं कुणी आपल्याकडे परवा मंत्रालयाच्या परिसरातल्या काही
म्हणजे नागपूरच्या आणि यवतमाळच्या काही कंत्राटदारांनी सांगितलं बघा आम्हाला 56% द्यावे लागतात. फुल्यांच्या काळामधलं PWD बरं होतं, शिवाजी महाराजांच्या काळातलं पण PWD बरं होतं. म्हणजे तुम्ही बघा की रायगड अगदी शाबूत आहे. म्हणजे ज्या ओळीच्या खाली लिहिलेलं आहे सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर, ती ओळ पण आहे अजून. नाहीतर आपल्याकडे असं होतं की उद्घाटन झालं की पहिल्या पावसात कोनशिले सकट पूल खाली येतो. तर हे जे आहे ना, फुल्यांनी नुसतं भांडवल नाही उभं केलं, फुल्यांनी त्या प्रकारची दर्जेदार निर्मिती भांडवलातनं दर्जेदार, ज्याला तुम्ही कॅपिटल इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं काम म्हणतो आपण, तसं काम करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतः ते सहभागी झाले. आणि लोकांच्या मनातल्या शंका कुशंका, लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा हे सगळं काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये फुल्यांनी भाग घेतला. म्हणजे मुळामुठेचं पाणी आल्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की हे पाणी पिता कामा नये. फुले स्वतः ते पाणी प्यायले. फुले स्वतः ते पाणी प्यायले. त्यांनी शेतीमध्ये परदेशी वाणं आणली. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की फुल्यांनी त्यांच्या जगण्यामध्ये शेतीतला माणूस असेल, शिक्षणातला माणूस असेल, उद्योगधंद्यामधला माणूस असेल, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून केलेलं काम असेल, या सगळ्या बाबतीमध्ये ते काही गोष्टी मांडतात, काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करतात आणि ते करताना चांगल्या प्रकारचं संघटन उभं करण्याचा प्रयत्न करतात. आता फुल्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा संघटन उभं केलं, काही प्रसंग तुम्ही आपल्यापैकी काही लोकांनी फुल्यांची चरित्र वाचली असतील तर आपल्याला कळेल की सुरुवातीला सत्यशोधक समाजामध्ये 15-20 माणसं होती. ती 300-400 माणसांच्या पर्यंत त्यांच्या हयातीमध्ये लोक गेले. लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये फुले करत असलेल्या कामासाठी पैसे दिले. लोक एखाद्या चळवळीच्या मागे येणं, लोकांनी एखाद्या चळवळीमध्ये येऊन एखादा कार्यक्रम अटेंड करणं, लोकांचं ऐकणं, चर्चा करणं, हे कठीण असलं तरी महाकठीण नाहीये. महाकठीण काय आहे? एखाद्या चळवळीच्या साठी लोकांनी पैसा देणं. कारण लोक कशाला पैसे देतात मला तुम्ही सांगा. तुमच्या अवतीभोवतीच 3-4 मोठी देवस्थानं आहेत. देवस्थानांना, सर्व धर्मीय देवस्थानांना आपल्याकडं 24/7 पैशाचा पुरवठा होतो. त्याच देवस्थानांपासून दगड मारायला एवढ्या अंतरावर एखाद्या शाळेमध्ये मुतारी पण नाही अशी परिस्थिती असू शकते. पण लोकांना ते बोचत का नाही? लोकांना असं वाटतं की काहीतरी आदिभौतिक, काहीतरी आध्यात्मिक अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये आम्हाला जो काही आनंद मिळणार आहे तो आनंद कदाचित एखादी शाळा चालवण्यात नाहीये, एखादं वाचनालय चालवण्यात नाहीये. एखादा कार्यकर्ता जर स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत असेल तर त्याला मदत करण्यामध्ये नाहीये. या प्रकारची भावना तुम्हाला असं दिसेल की फुल्यांनी काही फुल टाइमर्स निर्माण नाही केले, पण त्यांच्या बरोबर काम करणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या सोबतचे लोकांचे काही प्रश्न सुटू शकतील, त्यांना आपल्या चळवळीचं काम करताना फार ताण पडणार नाही असं न म्हणता, इन्स्टिट्यूशनलायझेशनच्या बाबतीत जाहीरपणे न बोलता संस्थात्मीकरण करण्याचा प्रयत्न फुल्यांनी केलेला दिसतो, जो नंतरच्या काळात बाबासाहेबांनी पण केलाय. म्हणजे बाबासाहेबांच्या बाबतीत तुम्ही बघाल की बाबासाहेबांना शाहू महाराजांनी मदत केली, बाबासाहेबांना सयाजीरावांनी मदत केली, बाबासाहेबांना या मंडळींनी मदत केली आणि म्हणून बाबासाहेब परदेशात गेले, शिकले. पण तुम्ही लक्षात घ्या, बाबासाहेब शिकले म्हणून बडोदा संस्थांमध्ये तिथला कारकून त्यांच्याशी नीट वागला असं झालं नाही. म्हणजे आपल्याकडे जे लोक म्हणतात की नाही की जात ही व्यवस्था घासल्याप्रमाणे निघून जाते, एकीकडे जात ही घासत घासत निघून जाते असं म्हणण्याची पद्धत आहे, दुसरीकडे कधीच जात नाही ती जात असं एक सरधोपट विधान करण्याकडे लोकांचा कल आहे. फुल्यांसारखा माणूस ज्या वेळेला जात व्यवस्थेची चिकित्सा करतो त्यावेळेला जातीतलं निसर्ग वळण काय आहे, जातीतला संपणारा भाग काय आहे, जातीतला झिजणारा भाग काय आहे, आणि जात ज्या प्रकारच्या एखाद्या प्रमाण धर्मग्रंथाच्या किंवा अनेक प्रमाण धर्मग्रंथांच्या पायावर उभी राहून लोकांचं शोषण करते, तो धार्मिक पाया काय आहे आणि तो धार्मिक पाया मोडून काढण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दलचा विचार फुल्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या एकूण कृतीमध्ये आपल्याला दिसतो. आज आता आपण फुल्यांच्या जन्मापासून 200व्या वर्षामध्ये आहोत. मी एक 2-2.5 महिन्यांच्या पूर्वी महात्मा फुले जन्मदिन शताब्दीच्या निमित्तानं महाराष्ट्रात अनेक लोकांनी कामं करायला सुरुवात केली.
तर आपल्याकडे आता असं आहे की काहीही नवं सुरू करायचं तर लोक पहिल्यांदा व्हॉट्सअप ग्रुप करतात. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप ही क्रांतीची सुरुवात आहे असं आपल्याकडे मानण्याची पद्धत आहे. बरेचदा आपल्याला असं लक्षात येतं की क्रांती न होण्याचं कारण पण व्हॉट्सअप ग्रुपच आहे. कारण तिथं लोक रोज सकाळी गुड मॉर्निंग, आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो असं सांगून तुम्हाला इतका वात आणतात की तुमचा जगण्यावरचा विश्वास उडतो. तर या प्रकारच्या अशा ग्रुपमध्ये मी सामील झालो आणि तिथं लोकांनी असं ठरवलं की महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दीच्या निमित्तानं आपण कार्यक्रम करायचा. आता तुम्ही सगळे लोक एकत्र आलात, सोलापुरात तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम करायचे ठरवले. 4-6 माणसं वेगवेगळ्या संघटनांची पक्षांची एकत्र आली की सध्या महाराष्ट्रात आणि भारतात 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्ही भाजपमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही बरं काम करू शकता. तर तुम्ही बरं काम करण्याचं ठरवलं याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही कधीही त्या वाकड्या मार्गाने जाऊ नये याबद्दलच्या तुम्हाला सदिच्छा. कारण ते काय आहे, ती वाट अत्यंत मोहाची आहे. भल्या भल्यांना ती वाट सोडवत नाही. आणि आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की महात्मा फुल्यांना सुद्धा प्रातस्मरणीय करून घेण्याचं पूर्ण कारस्थान झालं आहे. बाबासाहेबांना पण झालंय, पण बाबासाहेब तुलनेनं सोपे आहेत. याचं कारण असं की बाबासाहेब इंग्रजीत पण लिहितात, बाबासाहेब मराठीत पण लिहितात आणि बाबासाहेब परखड लिहित असले तरी सुद्धा फुले ज्या प्रकारचं बोचरं लिहितात तितकं बोचरं बाबासाहेब लिहित नाही. म्हणजे लिहित नाहीत हा बाबासाहेबांच्या दोषाचा भाग नाही, हा प्रत्येकाच्या शैलीचा भाग आहे. त्यामुळे फुल्यांना अप्रोप्रिएट करणं नमस्ते सदा वत्सलेवाल्या लोकांना फार कठीण आहे. कारण फुल्यांना अप्रोप्रिएट करायचं म्हणजे कोणीतरी वाचायला पाहिजे आणि परिवाराची बोंबच वाचण्याची आहे. त्यामुळे वाचायला पाहिजे, कुणीतरी कुणाच्या तरी समोर ते सांगायला पाहिजे. आणि कदाचित मग आता जी तुम्ही जे घोंगडं दिलं मला, ते घोंगडं कुणाच्या तरी खांद्यावर पडणार आहे. त्या घोंगड्याचं फार ओझं आहे. त्या घोंगड्याचं ओझं म्हणजे सामाजिक समतेचं ओझं आहे, समरसतेचा भाग नाही येतो. समरसतेमध्ये कसं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं वागा. तुम्ही खाजगीत जात पाळा, बाहेर जात पाळा, तुम्ही जातीच्या पोटातली जात पाळा, सगळं करा, पण वर मात्र तुम्ही या व्यापक हिंदू राष्ट्रासाठी बलिदान करू असं म्हणा. हा समरसतेचा मूलमंत्र आहे. पण बलिदान कोणी करायचं? शक्यतो खालच्या मंडळींनी बलिदान करायचं आहे. वरच्या मंडळींनी त्या बलिदानावर येणारा मलिदा जो आहे तो सगळा घ्यायचा आहे. त्यामुळे समतावादी जे लोक गेल्या 15 वर्षामध्ये समरसतावादी झालेले आहेत, उद्या जर 29 साली 34 साली सत्ता पालट झाला तर सगळे समरसतावादी आपल्या चारोळीवाल्यांच्या सकट सगळे लोक तुम्हाला सांगायला तुमच्याकडे येतील की आम्ही तिकडं होतो पण हाच विचार मांडत होतो. भरोसा ठेवू नका, भरोसा ठेवू नका. तुम्हाला लोक असं सांगतील की विधान भवनामध्ये माझ्यामुळेच महात्मा फुलेंचा पुतळा आला, नाशिकमध्ये माझ्यामुळेच महात्मा फुलेंचा पुतळा आला. त्यावर एवढंच विचारा की त्या पुतळ्यामध्ये तुमचं कमिशन किती आहे? महात्मा फुल्यांचा पुतळा येणं आणि समग्र महात्मा फुले तुमच्या वाचनात दिसलं, हातात नाही. हातात खूप लोकांच्या दिसतंय, हातात तर नागपूरच्या लोकांच्या पण दिसतंय. त्यामुळे नागपूरच्या लोकांच्या हातामध्ये ज्या वेळेला तुम्हाला महात्मा फुले समग्र वाङ्मय दिसतं तेव्हा बघा की कव्हर काय आहे आणि आतमध्ये काय आहे. त्यामुळे कव्हर आणि आतमधल्या मजकुरातल्या फरकाबद्दल अत्यंत अलर्ट राहण्याचा काळ हा आत्ताचा काळ आहे. आत्ता ज्या वेळेला आपण फुल्यांच्या सत्यशोधकी परंपरेचा असा विचार करतो, मी एक वेगळं उदाहरण तुम्हाला सांगतो की फुल्यांच्या बरोबर काम करणारी, फुल्यांच्या नंतर काम करणारी जी सगळी सत्यशोधक चळवळीतली, ब्राह्मणेतर चळवळीतली माणसं आहेत, ही मला वाटतं की इथं आलेल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे की ब्राह्मणेतर चळवळीतले सगळे लोक काही सत्यशोधकी नव्हते. ब्राह्मणेतर चळवळीतल्या एका मोठ्या वर्गाला असं वाटत होतं की ब्राह्मणांच्या हातातली सत्ता गेली पाहिजे आणि मराठ्यांच्या हातात ती आली पाहिजे. सत्यशोधक चळवळीतल्या लोकांचं त्या प्रकारचं तुलनेनं संकुचित अशा प्रकारचं आकलन नाहीये. सत्यशोधक समाजाच्या त्या चळवळीतल्या लोकांना समाज एका पातळीवर जातमुक्त व्हायला पाहिजे,
समाजामध्ये जातीच्या उतरंडी कोसळायला लागल्या पाहिजेत या प्रकारची मांडणी आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सेनापती बापटांनी आणि रावी बुस्कुट्यांनी मुळशीचं धरण जेव्हा झालं त्यावेळेला ते धरण होऊ नये म्हणून सत्याग्रह केला. ते फसलं धरण. म्हणजे ते धरण झालं, त्या धरणामध्ये ज्या मावळ्यांनी आंदोलन केली त्यातल्या अनेकांना मारहाण झाली, तुरुंगवास झाला. आणि ते टाटाचं धरण आहे. टाटा हे त्यावेळेचे अदानी आहेत, तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं की म्हणजे टाटा हे गोड आहेत, अदानी हा नालायक आहे. प्रत्येक जण जेव्हा आपल्या बोकांडी बसतो तेव्हाच आपल्याला कळतं की कोण काय आहे. त्यामुळे टाटा हा तेव्हाचा अदानी आहे, कारण तेव्हा अदानी नव्हता आणि त्याचे दोन चाकरही तेव्हाचे नव्हते त्यावेळेला. तर टाटाच्या त्या आंदोलनाच्या वेळेला आंदोलन काय झालं मी तुम्हाला सांगत नाही. त्या मावळ्यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या लोकांमध्ये ब्राह्मणेतर चळवळीतले आणि सत्यशोधक चळवळीतले लोक होते. त्यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही कशाला या ब्राह्मणांच्या नादी लागता, हे बुसकुटे हे बापट यांच्या नादाला तुम्ही लागू नका. मिळते ती जमीन विकून टाका आणि जो काही मोबदला कंपनीकडनं मिळतोय तो घ्या. आता मी इथं सत्यशोधक चळवळीच्या त्या भागातल्या त्यावेळेच्या माणसांनी चुकीचं केलं असं म्हणत नाही. आपण ज्या वेळेला आपल्या चळवळी आपल्याकडच्या समाज सुधारणेच्या बदलाच्या सगळ्या यंत्रणांमध्ये जात हा अत्यंत प्रभावी घटक होतो, त्यावेळेला मावळ खोऱ्यामधल्या मराठा बहुजन मावळांच्या चळवळीकडे पाहताना सुद्धा त्या चळवळीला कदाचित भुसकुटे आणि सेनापती बापटांच्या बरोबरीने सत्यशोधक चळवळीतल्या लोकांची मदत झाली असती तर टाटांना ते धरण करता येणं शक्य झालं नसतं. आणि कदाचित तिथून जी फरफट झाली त्या भागातल्या लोकांची ती फरफट पण थांबवू शकली असती. म्हणजे आपण ज्या वेळेला महाराष्ट्राच्या एका विशिष्ट समाजाचा विशिष्ट वर्गाचा झालेला विकास, बाकीच्यांच्या जगण्याचं झालेलं भडंगीकरण याचा विचार करतो तेव्हा हाही एक मुद्दा आपण तपासला पाहिजे की आपल्यातल्या ज्या जातमुक्तीच्या जात संघर्षाशी संबंधित चळवळी आहेत त्यांचा एकमेकांशी कनेक्ट कुठे येतो आहे आणि राजकीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये या सगळ्याचा नेमका काय परिणाम होतो आहे. शेवटची 5 मिनिटं मी अजून बोलतो. मी असं सर्वसाधारणपणे असं करतो काही ठिकाणी. ते आयोजकांचा निर्णय आहे की बरेचदा असं होतं लोकांना काही गोष्टी पटतात काही पटत नाहीत किंवा काही बाबतीत आणखी स्पष्टीकरण हवंय असं वाटतं. तर अशा बाबतीत लोकांचे काही प्रश्न असतील तर ते घ्यावेत असं मी सुचवतो. पण त्यात आयोजकांची अडचण काय होते, काही वेळेला लोक समांतर भाषण सुरू करतात आणि त्यांना असं वाटतं की तू एकटाच का बोलणार, आम्ही तुझं ऐकलंय तर तू आमचं ऐकलंच पाहिजे. तर मला त्यात काही प्रॉब्लेम नाही, मी 1.25 तास उभा आहे तो 2 तास उभा राहील. पण आयोजकांची अशी पंचायत होते की त्यांना दुहेरी शिव्या पडतात. ज्यांना बोलू देत नाही ते शिव्या घालतातच, ज्यांना ऐकावं लागलंय ते आणखी चिडतात. तर ते तुम्ही ठरवा कसं करायचं आहे ते, कारण मला उत्तर देण्यात काही अडचण नाही. मी 2 मुद्दे तुम्हाला सांगतो. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग नाही घेतला, शेकापच्या मंडळीने घेतला. समाजवाद्यांनी डाव्यांनी भाग घेतला, बाबासाहेबांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशननं घेतला. महाराष्ट्र निर्माण झाल्याच्या नंतर चव्हाण साहेबांनी असं म्हटलं की आपण माणसं जोडली पाहिजे. आणि माणसं जोडली पाहिजे म्हणजे काय, पक्ष फोडले पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, आपण चव्हाण साहेबांना माणसं जोडली पाहिजे हे पक्ष फोडले पाहिजे ह्याचं आधीचं वर्ष नाही. आणि तेव्हा लोकांना गुवाहाटीला जायला लागत नव्हतं, गोव्याला जायला लागत नव्हतं, स्वस्तात होत होतं त्यावेळेला. पण आता हे कसं आहे की आपल्याकडच्या काही लोकांना चव्हाण साहेबांच्या राजकीय अस्तित्वात राजकीय विचारांच्या नॅरेटिव्हचं एवढं गारुड आहे की अशा प्रकारचं मत मांडणं पण लोकांना निंदाव्यंजक वाटतं. पण तुम्ही विचार करा, शेकाप सारखा मराठा बहुजनांचा डाव्या विचारांचा पक्ष जर चव्हाण साहेबांनी त्या सगळ्यांना काँग्रेसमध्ये आणून सक्तीनं मध्यम मार्गी केलं नसतं तर फुटला नसता. समाजवाद्यांचं आणि डाव्यांचं तसंच झालंय. दलितांची अवस्था तर त्याच्याही पेक्षा वाईट आहे, कारण दलितांना तर त्यांनी फक्त कोऑप्ट केलेलं आहे. म्हणजे कुणाला विधान परिषद दे, कुणाला उपसभापती कर, म्हणजे एखाद्याच्या जीवनाचं निलंबोरेकरण करणं म्हणजे काय आहे. निलंबोरेकरण किंवा सचिन अहिरकर स्त्री पुरुष समानतेचा विचार आपण केला. तर हे जे आहे ना, या सगळ्या काळामध्ये आपण चव्हाण साहेबांच्या राजकारणाला काय म्हटलंय, हे मराठा बहुजनांचं राजकारण आहे.
हे मराठा बहुजनांचं राजकारण चव्हाण साहेबांनी त्यांच्या अनेक ठिकाणच्या वक्तव्यांमध्ये म्हटलं की माझ्यावर सत्यशोधक चळवळीचा पगडा आहे, माझ्या घरच्यांवर ब्राह्मणेतर चळवळीचा पगडा आहे. स्वतः चव्हाण साहेब असतील किंवा नंतर शरद पवार साहेब सुद्धा असतील, यांच्या वैयक्तिक ज्या भूमिका आहेत त्या समतावादी आहेत का? तर आहेत. त्यांच्या बरोबर जे सरंजामदार तेव्हाच्या काँग्रेसमध्ये होते, नंतरच्या काँग्रेसमध्ये, आताच्या दोन्ही प्रकारच्या राष्ट्रवादीमध्ये होते, या मंडळींचा आणि सत्यशोधक चळवळीचा अर्थार्थी काही संबंध नाही. हे अत्यंत जातग्रस्त लोक आहेत आणि या जातग्रस्त लोकांचं अधिक जातग्रस्त पण का वाढतं? कारण सहकार क्षेत्राच्या ऊर्जितावस्थेमुळे आपल्या जातीचं विष पोसायला लागणारं भांडवल पण यांना मिळालेलं आहे. म्हणून तुम्हाला असं लक्षात येईल की राज्य मिळालं आपलं म्हणून आपल्याकडे आपण जास्त शहाणे झालो असं नाही. राज्य मिळालं तरी सुद्धा राज्य मिळाल्यावर 50 वर्षांनी पण नगर सारख्या जिल्ह्यामध्ये एखादा दलित मुलगा एखाद्या मराठा मुलीच्या प्रेमात पडला तर त्याचे बारीक तुकडे करून बोरवेल मध्ये आपण टाकतो आणि आपण स्वतःला पुरोगामी राज्य म्हणतो. आणि तरी आपण म्हणतो की नाही आम्ही फुल्यांचे वारस आहोत, आम्ही विठ्ठलरामजी शिंदेचे वारस आहोत. म्हणजे आयदर फुल्यांचं काहीतरी गणलंय किंवा आपण फुले म्हणून दुसरंच काहीतरी वाचलेलं आहे. तर दुसरंच काहीतरी वाचलं असण्याची किंवा अजिबात वाचलं नसण्याची शक्यता आहे. म्हणून आपण आत्ताच्या महाराष्ट्राकडे पाहताना हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की फुल्यांनी सत्यशोधक समाज आणला, सत्यशोधकांची चळवळ उभी राहिली. तुम्ही जलसे पण पहा सत्यशोधकांच्या काळात, जलशांमध्ये प्रबोधनही होतं, शिव्या पण होत्या, सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या आणि टिळकांच्या गणेशोत्सवाच्या आणि शिवजयंतीच्या नॅरेटिव्हला चॅलेंज करणाऱ्या गोष्टी पण होत्या. आज तुम्ही बघा की जलसे पण नाहीये, गणेशोत्सवातले मेळे पण नाहीये, सगळीकडे फक्त नाच आहेत आणि सगळीकडे फक्त इव्हेंट मॅनेजमेंटची व्यवस्था आहे. आणि हे करणारे कोण आहेत? तुम्ही मराठा असाल तरी तुम्ही तेच करता, तुम्ही ओबीसी असाल तरी तुम्ही तेच करता, तुम्ही दलित असाल तरी तेच करता आणि तुम्ही मुसलमान असलात तरी ते करता. म्हणजे एका पातळीवर आपण आपल्या सांस्कृतिक जाणीवांचं सपाटीकरण घडवून आणलेलं आहे. या ज्या सांस्कृतिक जाणीवा आहेत या सांस्कृतिक जाणीवांमध्ये जातीची समजूत एका पातळीवर आहे आणि दुसऱ्या पातळीवर इतका धुसरपणा लोकांच्या मनामध्ये आहे की आम्हाला जात पाळायची आहे, आम्हाला जातीच्या पलीकडे जाऊन वागायचं आहे. म्हणजे आम्हाला आमच्या जातीतला माणूस उमेदवार पाहिजे असं पण नाही, घरातलाच पाहिजे, भावकीतलाच पाहिजे, घरातला पाहिजे, भावकीतला. इतकं म्हणजे बाबासाहेब एंडोगॅमीच्या आणि एक्झोगॅमीच्या बद्दल बोलले त्याला 70 वर्ष होऊन गेली, 100 वर्ष होत आली. पण ते एंडोगॅमी एक्झोगॅमीच्या बद्दल बोलून 100 वर्ष झाल्यानंतर आता स्वतःला प्रगत मानणारे सगळी जी आपल्या राजकारणाची मंडळी आहे त्यांचा त्यांच्या जातीवर उपजातीवर पण विश्वास नाहीये, त्यांचा फक्त भावकीवर विश्वास आहे, त्यांचा फक्त कुटुंबावर विश्वास आहे. आणि असे सगळे लोक सार्वजनिक व्यासपीठावरनं आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरनं हे सांगताना थकत नाही की आम्ही शाहू फुले आणि आंबेडकरांचे वारस आहोत. ही जी फंडामेंटल विसंगती आहे याचा विचार करणं हे या जन्मद्विशताब्दीच्या निमित्तानं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. शेवटचा मुद्दा जो सांस्कृतिक फॅसिझमच्या बद्दल सरांनी सांगितला तो सांगतो आणि मी थांबतो. सांस्कृतिक फॅसिझमच्या बद्दल आपल्याकडे सर आपण बोलतो आहोत ही फार महत्वाची गोष्ट आहे. याचं कारण सांस्कृतिक फॅसिझमच्या विरुद्ध आपण बोललो आणि उद्या घरीच गेलो नाही, जगलोच नाही, तुरुंगातच गेलो, नोकरीच गेली तर काय होईल? अशा प्रकारच्या अनामिक काळजीनं लोकांना ग्रस्त केलेलं आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना त्याने ग्रस्त केलं. चुकून राजकीय वर्गातल्या लोकांना किंवा प्रशासकीय वर्गातल्या लोकांना कशाने ग्रस्त केलंय? समजा आपण चुकून बोललो आणि ईडीवाल्यांचं आपल्याकडे लक्ष गेलं तर काय? तर मग आपण काही परिवर्तन करण्याच्या ऐवजी तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ज्यांना कोणाला काही परिवर्तन करायचं आहे त्या परिवर्तन करणाऱ्या माणसांचे हात स्वच्छ आहेत का नाही हा कळीचा भाग आहे. फुल्यांसारख्या माणसाला का करता आलं? इंटेग्रिटी आणि कॅरेक्टर ही कोणत्याही समाज बदलणाऱ्या माणसाच्या जगण्याची पूर्वअट आहे. म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या काही लफडी कराल, तुम्ही 4 ठिकाणी बायकोच्या नावाने 2 ठिकाणी मेहुणीच्या नावाने पेट्रोल पंप घ्याल, तुम्ही 50 ठिकाणी
तुमच्या पीएच्या नावानं तुम्ही बेनामी जमिनी घ्याल आणि ते सगळं करत असताना कुठेतरी 14 एप्रिलला बाबासाहेबांची आठवण काढाल, आणखी कधी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीला एक चक्कर मारून याल आणि तुमच्या बरोबर तुम्ही फिरताय तसा तुमचा PR वाला पण फिरतोय आणि तो PR वाला पण फिरतो आणि तो सगळ्यांना सांगतो की आज यांनी बाबासाहेबांच्या बद्दलचं प्रेम व्यक्त केलं. बाबासाहेबांच्या बद्दलचं प्रेम 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला करून काहीच उपयोग नाही. त्या दिवशी सगळेच करतायत, त्या दिवशी तुम्ही आराम केला तरी चालण्यासारखा आहे. उरलेले 363 दिवस तुम्ही मूड हलवण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे लोक काय करतायत तर आता पुरोगामी मंडळी सुद्धा बघा, लेफ्ट लिबरल सुद्धा बघा, आपल्याकडं घटनेचा सरनामा आहे, आपल्याकडं प्रास्ताविक आहे, ते सध्या वाचण्याकडे लोकांचा कल आहे. आता हे नव्या प्रकारचं पाठांतर झालेलं आहे. हे एक नव्या प्रकारचे मारुतीचे श्लोक आहेत हे आपल्याकडे. त्यामुळे मगाशी त्या स्नेहताई म्हणले बघा की धर्मग्रस्तांचं कर्मकांड आहे ना, तसं धर्ममुक्तांचं पण कर्मकांड आहे. त्यामुळे घटनेच्या सरनामाचं वाचन करताना आयुष्यभर फक्त सरनामाच नाही वाचायचा आहे, कधीतरी घटना पण वाचायची आहे. आणि महात्मा फुलेंच्या बद्दल आता जसं तुम्ही तो अखंड वाचला, तर हा अखंड सुद्धा गेल्या 5 वर्षात त्याला बरे दिवस आलेले आहेत. अजून अच्छे दिन आलेले आहेत पण बरे दिवस आलेले आहेत. तर हळूहळू लोकांचं ते पाठांतर होत आहे. लोकांना वाटते की अरे वा, फुल्यांनी काहीतरी बरं केलं होतं 100 वर्षांच्या पूर्वी. तर ते आणि प्रॉब्लेम असा आहे की गद्य वाचण्यापेक्षा पद्य वाचणं समाजाला सोपं जातं. गद्य वाचायचं तर जरा मान ठोकून बसावी लागते, थोडं चिंतन करावं लागतं, मोबाईल बाजूला ठेवावे लागतात. हे सगळं करण्यासाठी मग त्याच्यासाठी सुद्धा लोकांची अपेक्षा काय आहे, काय बाबासाहेबांचं नाव असेल तर जरा व्हॉट्सअप करा. आता जर बाबासाहेब असते तर लोकांनी बाबासाहेबांनाच कळवलं असतं की आता काय तुमचा नवा थॉट आहे, तो जरा कळवला ऍट द अर्लीएस्ट ASAP तर फार बरं होईल. हा, फुलेंनाही लोकांनी असं कळवलं असतं. कारण आता असं आहे की ज्ञानाच्या शोधासाठी, चिंतनाच्या शोधासाठी वैयक्तिक पातळीवर हालचाल करणं ही माणसांची गरज आहे असं बहुसंख्य लोकांना वाटत नाही. म्हणजे फुल्यांसारखा माणूस एवढा तकतो का, कारण त्याने लोकांना लिहून नाही सांगितलं की हे त्या विधवा बायकांचं बघायला पाहिजे, तुम्ही करून पहा हे सगळं. ते गांधी जे म्हणाले होते करके देखो, हे करके देखो हे फुल्यांनी आधी करून पाहिलेलं आहे. म्हणजे आणि आता सुद्धा आपल्या लोकांनी करून दाखवलंय बघा. म्हणजे मिसिंग लिंक मध्ये दरड कोसळून दाखवली, मुंबई बुडवून दाखवली, रेल्वेचे ट्रॅक पाडून दाखवले. हे करून दाखवणारे लोक एका वेगळ्या प्रजातीतले आहेत. फुले एका वेगळ्या प्रजातीतले आहेत. इंटेग्रिटी असलेल्या समाजामध्ये अशा प्रकारची माणसं तकतात, मग लोकांच्या पुढे येतात. आपण काय करू शकतो या नंतरच्या काळामध्ये, तर मला असं वाटतं की फुल्यांचं जे वाचन, सावित्रीबाईंचं जे वाचन आपल्यातल्या लोकांकडनं अद्याप झालेलं नाहीये, ते वाचणं हा एका वर्षाचा संकल्प असू शकतो का, तर हा एक संकल्प असू शकतो. समजा तुम्ही बरं वाचलेलं आहे आणि तुम्हाला परवडत आहे, तर फुल्यांच्या लेखनाचा एखादा संच, फुले विचारांच्या लेखनाचा एखादा संच, सत्यशोधकांच्या बद्दलचं काही एक संदर्भ साहित्य आपण जिथे आहोत त्या शहरातल्या, त्या गावातल्या, त्या भागातल्या शाळांना देता येणं शक्य आहे का, वाचनालयाला देता येणं शक्य आहे का. आणि हे जे काम आहे हे वैयक्तिक पातळीवरही करता येईल, राजकीय पक्षांच्या पातळीवरही करता येईल. म्हणजे तुम्ही बघा की राजकीय पक्षांच्या पातळीवर शाली आणि पुष्पगुच्छ याच्यावर खर्च होणारा पैसा हा जवळपास वर्षभरात खर्च होणारा पैसा हा एक आमदार खरेदी करायला लागणाऱ्या पैशाच्या जवळपास आहे. तर शाली आणि पुष्पगुच्छावरचे पैसे जरी वाचले ना, तरी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या हाती पुस्तकं येऊ शकतील. असं म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे की बुके नको बुक द्या, बुके नको बुक द्या असं लोक जे म्हणतात ते पण बुकेच देत आहे. तर असं न करता जर आपण पुस्तकं या पद्धतीने द्यायला लागलो, वाचायला लागलो, आणि आपण चिकित्सा सगळ्यांची केली पाहिजे आणि फुल्यांची पण केली पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये असं झालंय की बाबासाहेबांच्या कुठल्याही लेखनाबद्दल तुम्ही काहीही बोलला की लोक पहिल्यांदा तुमचं आडनावच बघतात. मग तुम्ही काय बौद्ध असाल तर मग बामणाळेला बौद्ध आहे, मातंग असाल तर RSSच्या वळचणीला गेलेला मातंग आहे, चर्मकार ढोर असाल तर तुमचं दखलच घ्यायची गरज नाही, मराठा असाल तर आम्हाला माहिती तुम्ही नालायक आहात, ब्राह्मण असाल तर तुम्ही 2500 वर्ष आमच्यावर वर्चस्व गाजवलेलं आहे. हे सगळे युक्तिवाद बरोबर आहेत की नाही, असू शकते. पण बाबासाहेबांनी स्वतःच्या संपूर्ण आयुष्यामध्ये
स्वतःचं दैवतीकरण करू नका हे इतकं कानी कपाळी ओरडून सांगितलेलं असताना त्यांचं स्वतःचं आणि त्यांनी आपली घटना हा काही बायबल कुराण सारखा धर्मग्रंथ नाहीये, तो बदलला पाहिजे ना. अनेक वर्ष काँग्रेसनं बदलला, भाजपनं बदलला, अनेक लोकांनी. जेव्हा त्याच्या आत्म्याला नख लागण्याची परिस्थिती येते तेव्हा तुम्ही रस्त्यावर यायचं आहे, पण म्हणजे चर्चाच करायची नाही. हे जे आहे ना, हे या बाबतीमध्ये फुले जास्त भाग्यवान आहे. फुले का जास्त भाग्यवान आहे? कारण फुले वाचायला जास्त कठीण आहे. बाबासाहेब तुलनेनं त्यांचं लेखन हे अधिक कळणाऱ्या वळणाचं असल्यामुळे लोकांना बाबासाहेबांच्या बद्दल वाचून, थोड्या लोकांना वाचून, बहुतांश लोकांना न वाचून बाबासाहेबांच्या बद्दल तीव्र प्रेम निर्माण झालेलं आहे. हे बोलूच कसा शकतोस, तुझी हिंमतच कशी होते? म्हणजे बाबासाहेबांच्या नावाखाली आपण जर धाकदपटशा दाखवायला लागलो तर आपण आणि सांस्कृतिक राष्ट्रवादवाले रेशीम बागेचे लोक यांच्यात काही फरक राहणार नाही. आणि हे फुल्यांच्या बाबतीत होऊ देता कामा नये. अजून ते झालेलं नाही, पण फुल्यांच्या जन्मद्विशताब्दीचा परिणाम असा होता कामा नये की आम्हाला आता फुल्यांच्या बद्दल कोणीही काही बोललं तर आम्ही ऐकून घेणार नाही. हे चालणार नाही. सगळं बोलतील. काय घ्यायचं, काय निकसत्व आहे ते घेण्याचा चॉईस ज्याचा त्याचा आहे. आणि त्या दृष्टीनं आपण एक विचार करावा असं मी आपल्याला सगळ्यांना सुचवीन. आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं आणि एवढी अशी गर्दी बघून छान वाटलं मला. म्हणजे कुठल्याही वक्त्याला बरं वाटावं अशा प्रकारचा हा माहोल आहे. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं ही फुल्यांच्या विचारांची पुण्याई आहे असं मी मानतो. आणि एवढे लोक जेव्हा काही ऐकण्यासाठी एखाद्या समाजामध्ये येतात त्यावेळेला वसंत व्याख्यानमालेच्या पलीकडे जाऊन मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला की लोक येतात असा त्याचा अर्थ आहे. सगळ्यांचे आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. हॅलो.